मी जे करतोय ते अजून 10 लोक करतात, बट मी जसं करतोय तसं 10 लोक नाही करत. ते खूप महत्वाचं आहे. वरुण नार्वेकरवर काम करायचं स्वप्न भाई कुणाचं नाहीये. 10 वर्षानंतर फिल्म घेऊन येतोय आणि मला त्याच्यावर काम करायला भेटतंय. हे समोरून त्यांनी बघितलं माझं काम, त्यांनी अप्रोच केलं, मी एका सेकंदात हो बोललो की आय एम नॉट केटरिंग टू दॅट 1 मिलियन 2 मिलियन पीपल. आय एम केटरिंग जे 10 लोक जुडली आहेत ना ती एक रील बघून, मला त्यांना केटर करायचं बिकॉज ती लोक माझ्यावर आयुष्यभर राहणार. मला लोकांना जिंकायचं, मला नंबर्स नाही पाहिजे. त्यांनी कॉल केला आणि मी बोला कोण आहे, तो बोला अरे विकी बात करो. अरे कोण विकी? तर बोला अरे विकी कौशल. बोला ओ असं ओ नंबर दिला. ओ अच्छा अच्छा अच्छा. बोला हां सर बोलो ना. अँड देन ऑल द कॉम्प्लिमेंट्स व्हॉट ही गेव टू अस की असं करताय तुम्ही, हे करताय, आणि ती तुझी लाईन आहे ना करण, आणि ती तुझी आहे ना, ती तुझी. खूपच बाब होती ती गोष्ट माझ्यासाठी. मी विचार केला की माझ्या आईबापांना मी असं नॉर्मल ट्रिप करायला नाही लावणार, मला मेजर ट्रिप करायची की त्यांना आयुष्यभर लक्षात राहील. बिकॉज त्यांच्याकडे तीच मेमरी एक जास्त असेल ना पॉवरफुल, की पहिल्यांदा गेलो आणि पहिल्यांदा काय गेलो त्यांच्याकडे ती मेमरी जी दडेल ना ती मला आयुष्यभर खुश ठेवेल. तू तर खूपच भारी काम करतेस. मी तिला एवढ्या वर्षांपासून फॉलो करतोय. थँक्यू. मिरची मराठीच्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. माझं नाव आहे आरजे ज्ञानेश्वरी आणि गप्पांची मिसळच्या आजच्या भागामध्ये माझ्यासोबत आहे तुमच्या सगळ्यांचा आवडता फोकस्ड इंडियन AKA करण सोनावणे, AKA कॉन्टेंट क्रिएटर, आणि AKA जो रील्सवरती फिल्म्स बनवतो तो. रीलवरती फिल्म बनवतो आणि आता फिल्ममध्ये पण आहे फिल्म बनवतो आणि आता फिल्मसाठी पण रील्स बनवतो स्वतःच्या प्रमोशनसाठी. हा म्हणजे काय ठीक आहे, हां ठीक आहे, बरोबर बोलली. वेलकम टू मिरची सगळ्यात आधी. आणि आय एम सो हॅपी की फायनली हे झालेलं आहे आफ्टर कॅन्सलिंग इट ओनली 5,000 या 5,000 आणि रिस्केड्युलिंग इट या 3,000 इयर्स लेटर आपला फायनली झालेला इंटरव्ह्यू. आणि मी जसं तुला बोललेलो पण की मी त्याच वेळी इंटरव्ह्यू देईल ज्यावेळी माझा चित्रपट येईल आणि फायनली इट इज आउट अँड फायनली मी माझा प्रॉमिस पूर्ण केलेला आहे. सो वाह, शब्दों पे खरा उतरने वाला एक इंसान. हे पण बायोमध्ये टाकून देतो मी. बट नाही, फोकस्ड इंडियन म्हणून तू खूप गोष्टी करत असतोस, पण आय वॉन्ट टू आस्क यू की करणला आता कसं वाटतंय ॲज अ पर्सन? खुश आहे. जे लोकांचं प्रेम भेटतं आणि जसं मी मेहनत करतोय ते मी स्वतःला कधी कधी म्हणजे ते असं हे नाही रिअलाईज करून देत की मी मेहनत करतोय, बट जे माझ्या सबकॉन्शियस माइंडला माहिती आहे की हां मेहनत करतो आणि मजा येते आणि मेहनत केल्याशिवाय हे सगळं नाही भेटणार आहे. सो यू कांट स्टॉप. खूप कमी लोकांना ही ऑपॉर्च्युनिटी भेटते जी काय सोशल मीडिया, मूवी जे काय असेल ते. तर मला ह्याचं सोनं करायचंच आहे. कोणतीही बेनिफिट ऑफ डाऊट द्यायचा नाही की हे चुकलं ते चुकलं, आपण काही नाही करू शकत. द्यायचं आहे, नाही जमलं प्रयत्न करायचे, द्यायचं आहे, जेवढं देऊ शकतो तेवढं द्यायचं आहे. बिकॉज आता पण चित्रपटामध्ये मी कधीच लोकांना बोलत नाही की माझा जाऊन अभिनय बघा की मी असा अभिनय केला, मी तसं नाही. मला जाऊन फक्त बघा मी कसा दिसतोय. मोबाईलमधून पहिल्यांदा तुम्ही 70mm बघाल, सो कसं वाटतं ते तुम्हाला आवडेल. सो मी असा मला असं वाटतं पर्सनली माझं आता थोड्या दिवसापूर्वीच असं एक वेगळं रिअलायझेशन झालं जे मला नेहमी रात्री होतं. मला असं झालं की मला आता आयुष्यात बाकीचं काही सक्सेस नको आहे. माझं सक्सेस मला वाटतं फक्त मला एकच पाहिजे, जे आहे पीस. जी रात्रीची झोप असते ना ती खूप महत्त्वाची असते आणि ती मला भेटते पीसफुली. सो मला असं वाटतं की सर्वांनी तेच एम ठेवला पाहिजे. म्हणजे सक्सेस तर भेटत राहील मेहनतीने, बट मी हे की मला त्याच्यावर करायचं आहे, मला शाहरुख खान, अमिताभ बच्चन, ते स्वतःला सांगत राहणार. हां, मला वाटतं की ते भेटेल, ते होईल. आपलं काम आपण करत राहू, ते भेटेल सगळं. बट रात्रीची झोप खूप महत्त्वाची आहे की आज आपण काहीतरी छान केलं आहे आणि आपण करतोय आणि त्याप्रमाणे झोपलोय. पण तू झोपतोस का रात्री? नाही ॲक्च्युली. म्हणजे ही रात्रीची झोप सकाळी होणार आहे का कधी? व्हॉट इज द टायमिंग मला सांग. ॲक्च्युली जर आपला इंटरव्ह्यू काल झाला असता ना तर मी इंटरव्ह्यूमध्येच झोपलो असतो. बिकॉज मी काल झोपलोच नाही आहे. म्हणजे कालची रात्र मी झोपलोच नव्हतो आणि मी डिरेक्टली इंटरव्ह्यूजला परत वगैरे गेलो आणि डोळे डोळे काय जड असतात ना ते पहिलं मला जाणवलं पहिल्यांदा. मी कसं घरी पोचलो तरी डोळे जड आहेत आणि ते बंद होतातच आहेत. आणि मी जसा घरी जाऊन झोपलो तसा डायरेक्ट आज मी 10ला उठलोय सकाळी, फ्रेश थोडा, बट तुला बघून अजून जरा फ्रेश वाटलं. थँक्यू. मला वाटलंच होतं हे वाक्य येणार. ओके. नाही, पण जेन्युइनली मी हे यासाठी विचारलं कारण तू पूर्ण
वेळ कॉन्टेंट क्रिएट करतोयस किंवा काय क्रिएट करता येईल याचा विचार करतोयस, पण ऍट द सेम टाइम आपल्याला काही गोष्टी कन्झ्युम करायला पण वेळ हवा असतो. नाहीतर ज्या आयडियाज येणार आहेत त्या येणार कुठून, राईट? सतत आपण जर आपल्यातलं काहीतरी देतच राहिलो तर जर तू दिवसभरामध्ये किंवा अगदी उशिरापर्यंत गोष्टी क्रिएट करतोयस तर मग त्या क्रिएशनच्या मागे तुझं माइंडसेट क्रिएट करण्यासाठी तू ज्या गोष्टी बघतोस ते तू कधी बघतोस? वेअर इज द टाइम? क्रिएशन अँड वॉचिंग एकत्रच येतं. म्हणजे असं होतच नाही की मी वेगळा वेळ काढून की आता 2 तास बघायला द्यायचे कॉन्टेंट, असं नाही होत. नॉर्मली गाडीत असतो, रील बघत असतो, यूट्यूबवर काहीतरी व्हिडिओ बघत असतो. जेवढा थोडासा वेळ भेटेल, आता माइंड एवढं फास्ट झालंय की थोडंसं काही पकडलं तर पटकन ते ग्रास्प करून काहीतरी त्याच्यावर करता येईल असं लिहून टाकतो पटकन बाजूला. सो असं वेळ काढायची वेळ येत नाही. बट ऑफकोर्स मला वाटतं हे सगळेच करता येतं. रोज रात्री घरी बेडवर गेल्यावर रील्स, शॉर्ट्स, मग त्याचे 3 वाजतात. सो ते चालूच असतं आणि ते माझं पण चालू असतं. बट ऑफकोर्स मी असं हे नाही करत की आज आपण कॉन्टेंट शोधायला जाऊ. माझं ते पार्ट ऑफ रुटीन झालं आहे आता. मला ते आवडतंय करायला. त्याच्यातून मी कॉमेडी रील्स पण बघतो. मी इन्फॉर्मेशन मला असं पर्सनली वाटतं आता माझ्या आयुष्यात मी थोडं जे काय बाहेर फिरलो आहे, जी इन्फॉर्मेशन मला भेटते ती मला रील्समुळे भेटते. माझं असं काय वाईट नाही झालं रील्समुळे की अरे क्रिंज कॉन्टेंट आणि हे. मला वाटतं जे तुम्ही बघता तेच तुम्हाला रील्स दाखवतं आणि माझं फीड तर रोनाल्डो आणि मोटिवेशनल काहीतरी गोष्टींनीच भरलेलं असतं कारण मी तेच बघत असतो. सो मला त्या गोष्टींमधून काहीतरी भेटतं हेच मला खूप छान वाटतं. बिकॉज आत्ताच्या जगात मी बघतो आजूबाजूला लोक की त्यांच्याकडे ती इन्फॉर्मेशन नाही, म्हणजे एक बेसिक माहिती नाही की हो असं असं पण झालेलं. म्हणजे माझ्या मित्रांना जेव्हा मी सांगत होतो मी US ला गेलेलो की अरे भाई हे बघ इकडेच ना या रिव्हरवर ते शाहरुखची एंट्री होते, तो पहिल्यांदा येतो कलोनावमध्ये. ते बोले कोणती एंट्री? मी बोलो भाई तुला माहीत नाही काय, तू बघितलं नव्हतं? सी बेसिकली कलोनाव पण आधी बघितलाय बट तो आता रील्सवर सरफेस होत असतो, तो यूट्यूब शॉर्ट्सवर. सो ती इन्फॉर्मेशन येते माझ्यासमोर आणि मला असं वाटतं की आय एम व्हेरी काय बोलतात, थोडं जे नॉलेज आलं आहे जे पुस्तकांमधून मी कधीच नाही घेऊ शकत ते मी इथून घेऊ शकतो, तर ते मला भेटतंय. आणि जसं मी बोललो क्रिएशन इज इन्वॉल्ड विथ वॉट आय एम वॉचिंग. सो ते दोन्ही हँड इन हँड आहे, पॅरलल जाते, विच इज इंटरेस्टिंग. विच इज व्हेरी इंटरेस्टिंग. अँड आय थिंक मला वाटतं सर्वांच्या आयुष्यात तेच आहे, असं कोण प्लॅन करून बसत नाही. आणि तू जसं म्हणालास की आपण जे बघतो तेच आफ्टर अ पॉईंट आपल्याला दिसत राहतं. एक्झॅक्टली. सो इव्हन आय हॅव कम अक्रॉस असे कितीतरी रील्स रँडमली किंवा कोणीतरी तुम्हाला पाठवतं जे कोणत्या तरी म्हणजे झाडांच्या संगोपनापासून ते द रँडमेस्ट ऑफ थिंग्स, जे ट्युटोरियल्स पासून इन्फॉर्मेशन, फॅक्ट्स, फिल्म्स सगळंच आहे. इट्स जस्ट दॅट जर तुम्ही त्या कॉन्टेंट पर्यंत रीच आउट झालात एकदा जरी तर तो कॉन्टेंट इट्स गोना कम बॅक टू यू. अदरवाइज यू कीप वॉचिंग अदर रील्स. अँड इफ यू लाईक दॅट व्हिडिओ, इफ यू कॉमेंट ऑन. सो माझं हा पण रूल आहे वाईल वॉचिंग कॉन्टेंट, आय डोंट लाईक एनी कॉन्टेंट. ओके. नॉट इवन माय गँग, नॉट इवन माय सेल्फ. काही लोक स्वतःची रील पण लाईक करतात. सो मी ते बिलकुल नाही करत. मी कॉमेंट पण नाही करत. खूप रेअरली कॉमेंट करतो मी, कुठे मला मस्ती करायची असेल तर. बट असं की जी लोक कॉमेंट करतात म्हणजे माझ्या व्हिडिओच्या खाली पण, त्यांच्यासाठी मी ऑफकोर्स खूप ग्रेटफुल आहे. बट मला ते असं आहे की माझ्या फीडवर ते परत नाही आलं पाहिजे. बिकॉज यूट्यूबचा इंस्टाग्रामचा ऑल्गोरिदम जरा तसा चालतो वेर इफ यू लाईक इट देन त्याला कळून येतं अच्छा तुला आवडलंय, मग आता तुला हे मी अजून दाखवतो. तर मी ते बिलकुल नाही करत. सो त्याच्यामुळे कधी कधी लोकांना असं वाटतं की मला ॲटिट्यूड वगैरे आला की मला लाईक नाही करत, हा मला फॉलो नाही करत. इट्स जस्ट दॅट मला माझं ऑल्गोरिदम साफ ठेवायचं आहे. साफ म्हणजे साफच आहे, बट इट्स जस्ट दॅट मला तोच कॉन्टेंट बघायचा आहे. राईट. अशी आहेत लोक जी तुझ्याकडे कंप्लेंट घेऊन येतात की अरे माझा फोटो आणि माझं रील तू लाईक का नाही केलंस, तू काहीच कॉमेंट का नाही केलीस, असं कसं करू शकलास तू? मी अशा बाहेर किती लोकांना भेटतो ज्यांना त्यांचा मी कॉन्टेंट नीट बघितलाय, मला माहिती आहे त्यांनी आता कोणती लेटेस्ट रील टाकली आहे पण मी त्यांना फॉलो नाही करत. ते मला बोलतात की भाई फॉलो नाही करत. आणि होतं नॉर्मली आत्ताच्या जगात आता तेच सीन झालं की जर तू फॉलो बॅक नाही केलंय ओळखून पण त्यानं काय ॲटिट्यूड आलाय, इगो आलाय. आणि ते तसं होतं ना की म्हणजे माझ्यासोबत तर असंही झालंय की मी एखाद्या व्यक्तीला ओळखायला लागले, फॉर एक्झाम्पल समवन फ्रॉम द इंडस्ट्री, ठीक आहे, आणि मे बी इंटरव्ह्यू झालाय आणि देन यू गेट टू नो द पर्सन मोर. आणि मग मला रिअलाइज झालं की मी ह्यांना फॉलो करत नव्हते, पण आता मी करू नाही शकत. आता व्हेरी ऑकवर्ड ते होतं. बट अशी वेळ माझ्यावर पण आली, किती वेळा झालंय ती गोष्ट. बट मी ती गोष्ट पण नाही करत वेअर इफ आय एम फॉलोईंग समवन अँड दॅट सेलिब्रिटी ऑर हुएवर इट इज त्यांनी मला अनफॉलो केलं तर मी पण त्याला अनफॉलो करणार. बिकॉज अनफॉलो गेम हे खूपच मला असं एकदमच म्हणजे मला असं वाटतं की त्यांनी अनफॉलो केलं फॉर हिज रिझन्स. मला अजून काय झालं नाही आहे त्याला असं काय अनफॉलो करायला, आणि मला आठवत पण नाही मी असं कोणाला अनफॉलो केलं. सो ते फॉलो वगैरेच्या गेममध्ये मी नाही पडलो आहे. अँड तेच मला लोकांना एवढंच सांगायचं की मी
तुमचं कॉन्टेंट बघत असतो. मी किती क्रिएटर्सला बाहेर भेटलोय जेव्हा ते शॉकमध्ये जातात, अरे तू माझा कॉन्टेंट बघतो. मी बोललो भाई मी सगळं बघतो, कारण थोडा रिसर्च पाहिजे ना, काय चालू आहे मार्केटमध्ये, कोण चांगला क्रिएटर आहे. मराठीमध्ये तर एवढे छान क्रिएटर आहेत. बट माझं तेच आहे की मला तेच बघायचं आहे ज्याच्यानी मला कॉन्टेंट बनवायला, किंवा आपण जसं बोलतो ना की आपल्या घरात कोण आलं पाहिजे हे आपण डिसाईड करतो. मला नको आहे जास्त लोक, मी एकटा खुश आहे. सो तसंच मी डिसाईड केलं की नको सर्वांना फॉलो, बट आय विल वॉच एव्हरीथिंग, वॉच एव्हरीथिंग, इवन यू. थँक्स. अच्छा, बरं मला एक सांग की जसं म्हणजे हे मी स्वतःबद्दल नोटीस केलंय की आपण जिथे आपण वाढतो, ज्या घरामध्ये आपण जन्माला येतो, त्यानंतर आपलं जे अपब्रिंगिंग असतं त्याचा खूप परिणाम होतो आपल्यावरती नॅचरली. जसं की फॉर एक्झाम्पल सण जसं आपल्या घरी साजरे होतात, दॅट बिकम्स आर नॅरेटिव्ह की ओ दिवाळी म्हणजे मी हे करीन, किंवा दसरा म्हणजे मी ते करीन, किंवा अमुक वेळेला माझ्या घरात अमुक होतं. आणि कुठेतरी आपण त्याच एका सर्कलमधली स्वप्न बघायला लागतो की माझं ॲस्पिरेशन आहे की मी हे करीन. आता जोपर्यंत तू जस्ट सुरुवात केलीस, दॅट वॉज अनदर पिरियड, दॅट वॉज अनदर एरा. पण तू स्वतः त्या मेंटॅलिटीमधनं बाहेरून मोठी स्वप्न बघायला कधी लागलास? लिव्हिंग इन द सेम हाऊस, पण स्वप्न त्या घरापेक्षा मोठी. मी ॲक्च्युली लहानपणापासूनच स्वप्न बघत होतो. मला अजूनही आठवतं, आता तू बोललीस म्हणून मला आठवलं. मी माझ्या पप्पांना खूप लहानपणी एकदा बोललेलो. त्यांनी मला मरीन ड्राईव्ह दाखवलेलं आणि तिकडची घरं दाखवलेली. वानखेडेला आम्ही जायचो त्यावेळी मॅच बघायला. तर त्यावेळी मी पप्पांना बोललेलो की मी आहे ना एक दिवस इथे घर घेईल. मला अजूनही आठवतं, हे फिल्मी वाटत असेल बट ते नाही आहे. मी असंच बोललेलो की मला, कारण मी खूप सारे फिल्म्स बघायचो. मला असं वाटायचं की ही लाईफ पाप आहे यार, असं आणि असं जगायचं आहे. म्हणजे त्यासाठी काही करायला तयार आहे मी, अभ्यास सोडून काही करायला तयार आहे. कारण अभ्यासामध्ये आपण एकदमच एकदम झिरो. सो मी बोललेलो की हे कसं करायचं मला माहीत नाही, बट एक काहीतरी लाईन पकडू, स्वप्न पूर्ण होतील. जसं मी बोललो की 25 वयापर्यंत मला माहीत नव्हतं की मला लंडनला जाता येईल का नाही, जे माझं लहानपणापासून अगेन स्वप्न होतं. इट इज माय फेवरेट कंट्री, अँड आफ्टर गोईंग तर अजून फेवरेट झाली आहे. बट माझं ते झालेलं की हे कसं होणार, हे काय होणार, या गोष्टीचा मी कधीच विचार नाही केलेला. माझं असं मला जायचं आहे. त्याच्यासाठी मग जसं माझ्या लाईफमध्ये चेंजेस येत गेले, जसं मी पहिल्यांदा यूट्यूब सुरू केलं, मग नंतर स्टँडअप, मग नंतर भाडीपानंतर मग कॉन्टेंट क्रिएशन जर्नी सुरू झाली कोविडमध्ये. मला ते मजा येत होती. मी हे फोकस नव्हतं करत की माझी पहिली ट्रिप लंडनला कधी असेल. माझं लक्ष तिकडे नव्हतं. माझं लक्ष होतं की उद्या रील काय पडते, आता काय बनवायचं आहे, आता काय नाही बनवायचं आहे, तिथे माझं लक्ष होतं. आणि मला असं वाटतं की ते आता माझ्या बॅगमध्ये येत चालल्या आहेत सगळ्या गोष्टी. मी प्लॅन नाही करत आहेत. मला ते खूप आवडतं की मी हे नाही बोलत की मला हे पाहिजे. जसं खूप लोकांना माहिती आहे की मला शाहरुख खानला भेटायचं आहे, बट मी ते तिकडे कधी लक्ष नाही देत की मला शाहरुख खान का नाही भेटत यार, आणि कधी भेटणार, असं काय करू की शाहरुख खान भेटेल नाही. म्हणजे ही फिल्म पण तसंच आहे. 1, 2, 3, 4 मला प्लॅन्ड वरुण नार्वेकरवर काम करायचं स्वप्न भाई कुणाचं नाही आहे. 10 वर्षानंतर फिल्म घेऊन येतोय आणि मला त्याच्यावर काम करायला भेटतंय. हे समोरून त्यांनी बघितलं माझं काम, त्यांनी अप्रोच केलं, मी एका सेकंदात हो बोललो, आणि आता ते लोकांना आवडतं. आणि माझा प्रॉपर असा ड्रीम डेब्यू झालेला आहे मराठी इंडस्ट्रीमध्ये. खूप लोकांचा नाही होत, बट थँकफुली माझं झालेलं आहे. तर मी माझं काम करत नेहमी गेलो आहे. ॲस्पिरेशन्स माझे नेहमीच मोठे होते स्टार्टिंगपासून की मला असं करायचं, मला तसं करायचं, बट मी तिथे कधी लक्ष नाही दिलं. स्वप्न अजून मोठी आहेत ऑफकोर्स, बिकॉज तो जर हंगर संपला तर आय थिंक यू आर एंड, मतलब तुम्ही काहीच नाही करू शकत त्याच्यापुढे. सो म्हणून ते हंगर पुरवायला काय काय करता येईल, काय नवीन विचार करता येईल. लोक आपल्याकडे वाट बघतायत काहीतरी नवीन घेऊन येऊ आपण. मराठीमध्ये आम्ही काय छोटा मोठा इम्पॅक्ट पाडला आहे कोविडच्या काळात, मी, नील, आम्ही सर्वांनी पूर्ण ऑरेंज ज्यूस गँगने. आणि त्यानंतर अनेक नवीन क्रिएटर्स पण, नवीन क्रिएटर आता आकाश वगैरे आहेत सगळे, तिखापना वगैरे. सो खूप आहेत असे. सो मी बोललो की लोकांचे एवढे एक्सपेक्टेशन्स आहे की मराठी पोरांनी एवढं गाजवलंय, तर त्यांना आपण मला बोलतात ना की त्यांचे एक्सपेक्टेशन्स मारू नाही शकत. त्यांना आपल्याला काहीतरी बापच द्यावं लागणार आहे अजून, आणि देतच राहावं लागणार आहे. बिकॉज आहे त्यांच्यासाठी आम्ही कुठेतरी त्यांना रिप्रेझेंट करतोय मराठी लोकांना. सो आय फील दॅट यू कांट लेट देम डाऊन. यू हॅव टू प्रूव्ह एव्हरी टाईम दॅट यू आर डुईंग समथिंग ग्रेट फॉर देम. सो असं आहे. आणि दिस इज नाईस की हे रिअलायझेशन एकतर तुला आहे, आणि आय एम शुअर तुझ्यासोबत काम करणार आता सगळ्यांनाच आहे. कारण द मोमेंट यू लूज दॅट, तो पर्पजलेसनेस येतो ना की
हे सगळं कशासाठी करतोय, कोणासाठी करतोय बेसिकली. जसं तुझ्या बायोमध्ये पण तू लिहिलंयस की यू मेक फिल्म्स ऑन रील्स, तर मला हे खूप इंटरेस्टिंग वाटतं. म्हणजे नॉट जस्ट की वाव काय मस्त लाईन आहे, पण जेन्युइनली व्हॉट फॉर यू, काय फरक पडतो जेव्हा एक नॉर्मल व्हिडिओ असतो, जेही एक रील आहे, आणि तुझं एक रील आहे जे तू एका फिल्मच्या पर्स्पेक्टिव्हने त्याला ट्रीट करतोस, तर ट्रीटमेंट वाईज तू काय वेगळं करतोस? मी ही लाईन बायोमध्ये माझ्या त्यावेळी टाकली ज्यावेळी माझा गँग्स ऑफ वसेपूरचा एक रील होता होळीचा, तो मी टाकलेला. आणि तो असं झालेला की खूप लोक होती त्यावेळी माझ्याबरोबर, ऑरेंज ज्यूस गँग पण होती, मला वाटतं मनमीत वगैरे हे सगळे पण होते. तर त्यावेळी रात्री आम्ही सगळे असेच गप्पा मारत बसलो आणि मग ती मी रील त्यांना आयपॅडवर दाखवली. आणि त्याला काही कट नाही आहे, ती वन टेक रील आहे, तर त्याला काय एडिट पण करायची गरज नाही, म्युझिक नाही, काय नाही अशीच टाकायची ती. पण त्यांना मी दाखवली, तर ते लोक एवढे इम्प्रेस झालेले ती बघून की मला असं वाटलं की ओके, इट्स टाइम टू पुट समथिंग ऑन माय बायो राईट नाव. बिकॉज मी आधीपासून करतोय, फक्त मी तेवढं मला रिअलाइज नाही झालं ती गोष्ट. टेक्निकली बघायला गेलं, बिकॉज मी एवढे फिल्म्स बघितलेत, इंग्लिश, हिंदी, मराठी, तर मला प्रत्येक डिरेक्टरचं कौतुक आहे. वरुणचं तेच आहे की फक्त मुरंबा नाही, बट मी त्याचं ॲड फिल्मचं पण काम बघितलं आणि मी त्याला किती एक्झॅक्टली, आणि मी त्याला किती मेसेज केलेत की भाई हे तुझं हे जे होतं ना या फिल्ममध्ये, हे मला खूप आवडलेलं. सो ती जी डिरेक्टर्स प्रोसेस, ती जी फिल्मची प्रोसेस असते ती मला खूप आवडते. ॲक्टर्सकडे मी नंतर जातो. मला असं वाटतं की पहिलं हे जे बॅकला काम चालू आहे ना, बिकॉज बिईंग अ कॉन्टेंट क्रिएटर मी कॅमेराच्या मागे पण काम करत असतो, फ्रेम लावणं, रायटिंग, डिरेक्शन सगळं. सो मला ते खूप जास्त फॅसिनेट करतं. आणि एवढे वर्ष फिल्म्स बघितल्यामुळे मला असं वाटतं की मी कधी माहीत नाही कधी फिल्म बनवेल आयुष्यात, किंवा आय डोंट थिंक सो, लाईक आय एम नॉट इन टू दॅट की मला एक फिल्म बनवायची आहे, माझं असं नाही आहे. बट माझं असं आहे की ही 90 सेकंड्समध्ये मी कशी लोकांना एक छान फिल्म देऊ शकतो. टेक्निकली, स्टोरी वाईज तर मी देतोच, बट टेक्निकली फ्रेमिंग, एडिटिंग, म्युझिक कसं झालं पाहिजे माझ्या परीने, मला असं वाटतं ते फिल्म्स आहेत, म्हणून मी ती लाईन टाकली. आणि काही लोकांना वाटतं, म्हणजे जे लोक टेक्निकल स्टफमध्ये इन्वॉल्ड आहेत फिल्म लाईनमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये, ते मला स्पेसिफिकली येऊन बोलतात की तुझा टेक्निकल ॲस्पेक्ट आम्हाला खूप जास्त आवडतो, बिकॉज तू ते कळून येतं, तुझ्या कामात ते एफर्ट्स दिसतात की तू बनवायला रील नाही बनवली. आमच्या पूर्ण टीमचा तोच हेतू असतो की बनवायला काही गोष्ट नाही बनवायची, बिकॉज ती रील एकदाच पडते आणि त्याच्यानंतर ती मी असं कधीच नाही झाली मला रील डिलीट करायची वेळ आली. मला ते बिलकुल नाही करायचं आहे. म्हणून माझं असं की एकदाच टाकतोय ना, 100% देऊ. ही गेली नाही गेली आपण एक्सपेक्टेशन नाही करायचं आहे. ती जी वासेपूरची जी रील होती त्याला काहीतरी 1 मिलियन का 2 मिलियनच व्ह्यूज आले. आपल्याला असं वाटतं ती व्हायरल होईल, बट ती नाही होत. जेव्हा असं आपल्याला वाटतं ना अरे ही व्हायरल होणार, ती नाही होत. हा फॉर्म्युला आहे. जी नाही होणार ना, जी नाही वाटत ती मग ती व्हायरल होते. सो मला ह्याचं पण दुःख नाही की अरे त्याला व्ह्यूज का नाही भेटले. त्याला माझं आहे की हे जे काम आहे ना, ह्या कामामुळे जे माझ्याकडे 10 लोक येतील ना, ते माझ्याकडे आयुष्यभर राहणार आहेत. मला ते 1 मिलियन लोक नको आहेत, ते 10 लोक पाहिजेत. आणि कधी इन द फ्युचर अनुराग कश्यप भेटला तर त्याला मला ते दाखवायचं आहे की भाई हे बघ मी हे अचीव्ह करायचा प्रयत्न केलेला आहे सम वॉट इन माय फिल्म ऑफ 90 सेकंड्स. मला माहिती आहे रील्सवाल्यांना आता असं कन्सिडर केलं की अरे तो रील बनवतो. इट हॅज बिकम अ लिटल बिट लाईक टिकटॉक, बट दॅट इज फॉर सम अदर क्रिएटर्स. मी त्याच्यात मी स्वतःला कन्सिडर करतच नाही. आय फील पर्सनली की मी काहीतरी छान वेगळं काम करतोय. लोकांना वाटत असेल क्रिंज, हेटर्स तर सगळीकडे असतात, ट्रोल सगळीकडे करतात लोक, बट माझं असं आहे की आपण आपलं काम करत राहू ना. मला माहिती आहे मी काय बनवतोय, मला माहिती आहे मी काय टाकतोय, मला माझ्या कामावर कॉन्फिडन्स आहे. आता लोकांना काय म्हणायचं ते म्हणतील, राईट, ते त्यांचं आहे. माझ्या हातात काम करायचं होतं, चांगलं काम द्यायचं होतं, मी दिलंय. आता लोकांवर सोडू. आणि दॅट इज हाऊ आय एम वर्किंग फॉर लाईक आय गेस नाऊ 3-4 years. आणि तुझं टेक्निकल आस्पेक्ट आय अग्री, कारण मला असं वाटतं की ऑफकोर्स कॉन्सेप्ट खूप स्ट्रॉंग बऱ्याच रील्सचे तुझे असतातच, पण ज्या अँगल्सने तू शूट करतोस, म्हणजे ज्या अँगल्सने तू आम्हाला ते दाखवतोस, त्यांनी पण इमोशनली एक वेगळा फरक पडतो. जसं महाराजांचं ते जे रील आहे, जे पिन पण आहे तुझ्या प्रोफाईलवरती, त्याच्यात मला तेच वाटलं की ओके इट्स अ व्हेरी सिम्पल थिंग की तू तिथे गेलायस, तू ते बघितलंयस, पण तो वे यू मेड अस लुक एट इट, ज्या अँगल्सनी तू आम्हाला ते दाखवलंस त्याच्यामुळे आम्हाला ते फिलिंग आलं. त्यानंतर अर्थातच तू जे म्युझिक वापरलंस, अर्थातच तुझे इमोशन्स होते, अर्थातच तू जितके सेकंड्स आम्हाला तुझा आणि तुझ्या बाबांचा चेहरा दाखवलास, जितके सेकंड्स आम्हाला तू चप्पल काढतोयस ते दाखवलंस, जितके सेकंड्स आम्हाला तू वाघनखं दाखवलीस, ऑल ऑफ दॅट टेक्निकली मॅटर्स. आणि हेच
काय म्हणतात तसं एका मोठ्या प्रमाणावर इज फिल्म्स, जिथे ते हाच सगळा विचार करतात की एडिटिंग म्हणजे इट्स नॉट जस्ट की चुका लपवून ते एडिट करणं, पण कशानंतर काय टाकलं तर काय इम्पॅक्ट होईल इतका मायन्यूट लेवलला. इट इज क्रेझी. 90 सेकंड्समध्ये तुम्हाला लोकांना इम्पॅक्ट द्यायचा आहे. इट इज क्रेझी. सो यू हॅव टू यूज एव्हरी सेकंड ॲज सोनं. लोकांना कोणत्या बीटला काय दाखवायचं आहे. राईट. तुम्हाला जर तो इमोशन मला हिट करायचा आहे तर त्या महाराजांच्या रीलमध्ये त्या बीटलाच मी आणि पप्पा खाली नतमस्तक करायला गेलो. बट दॅट बीट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. काही लोक म्युझिककडे लक्ष नाही देत वेन दे आर युजिंग इट ऑन रील्स. ते लोक असेच वापरायला करतात. आय नो फॉर सम क्रिएटर्स, फॉर सम वन हु इज रँडमली युजिंग इंस्टाग्राम, त्यांच्यासाठी ठीक आहे. बट माझ्यासाठी इट इज लाईक माझ्यासाठी तर ते असं की मला भाई फिल्म्स दाखवायचे तुम्हाला. थोडे का होईना मी जेवढं प्रयत्न करू शकतो मी तुम्हाला फिल्म्स दाखवेल. आणि जसं मी बोललो की आय एम नॉट केटरिंग टू दॅट 1 million 2 million पीपल. आय एम केटरिंग जे 10 लोक जुडली आहेत ना ती एक रील बघून, मला त्यांना केटर करायचं बिकॉज ती लोक माझ्यावर आयुष्यभर राहणार आहेत. 100%. पण जसं तू म्हणालास की सुरुवात जेव्हा तुम्ही सगळे करत होतात, म्हणजे त्याच्या आधी पण भाडीपासाठी तुम्ही व्हिडिओज करत होतात तू आणि नील, आणि तेही खूप खूप इंटरेस्टिंग असायचे. रादर भाडीपाचा टेक पण प्रत्येक गोष्टीवर खूप वेगळ्या पद्धतीचा असतो. बट सुरुवातीला काही मिलियन्स येणं किंवा काही अमुक अमुक रीच होणं किंवा कोणी आपल्या रीलवरती कॉमेंट करणं किंवा शेअर करणं आर क्वाईट मोमेंट्स, राईट, की जिथे ओ माय गॉड दिस इज हॅपनिंग फॉर द फर्स्ट टाइम. आता ओव्हर द पिरियड ऑफ टाइम आय एम शुअर की नंबर्स खास करून असेल किंवा ज्या पद्धतीने लोक रिसीव्ह करतात त्याचा एक बेसिक पॅटर्न तर आहे. एवढं तर होतच बाय डिफॉल्ट. आता जेव्हा तू रील टाकतोस आणि यू लुक एट द ट्रॅक्शन, इफ यू लुक ॲट इट, तर आता तुला काय वाटतं बेसिकली? हाऊ डू यू लुक एट इट आता? माझं 800K का 900K जेव्हा मी हिट केलेलं तेव्हा फॉलोअर्समध्ये, त्यावेळी मला एक रिअलायझेशन हिट झालेलं की नंबर इज नॉट द गेम, नंबर इज फॉर ब्रँड्स. ब्रँड्स बघतो की ह्याचे नंबर्स काय आणि देन विल गिव्ह हिम तुम्हाला पिच करतील. एक्झॅक्टली. बट जसं मी मगाशी बोललो की ती 10 लोक माझ्याकडे जी आली आहेत ना ती मला महत्त्वाची पाहिजेत बिकॉज दे विल स्टे विथ मी फॉर एव्हर. मला कचरा नको आहे लोकांचा प्रोफाईलवर. कारण असं पण आहेत आता तर पेड फॉलोअर्स, ते पण विषय एक चालूच आहे. बट माझ्या रीलच्या खाली जर तू कॉमेंट्स बघशील तर इट इज ऑलवेज मे बी इन 1 or 2 लाईन. बट इट इज जसं मी मगाशी बोललो की मी कॉमेंट नाही करत कुणाच्या ह्याच्यावर, बट कोण जर कॉमेंट करत असेल ना मला ही खूप मोठी गोष्ट वाटते. बिकॉज यू आर टेकिंग आउट सम टाईम फ्रॉम युअर लाईफ. तुम्ही बघत होते, तुम्ही बघून स्क्रोल पण केलं असतं किंवा फक्त लाईक करून इट्स सो इझी टू डबल टॅप. डन, संपला विषय. People are liking, commenting and then sometimes sharing it on their stories with some caption. भाई खूप वेळ लागतो याला. त्यांच्या जीवनात ते लोक काय काय करत असतील त्याच्यात ते हे करत असतात, तर इट्स व्हेरी टाईम कन्झ्युमिंग. तर मला 30 लोक पाहिजेत. नंबर्स मला आता ॲक्च्युली नाही हिट करत बिकॉज आता मी परत यूट्यूबमध्ये चालू केलं आहे. डेली व्लॉग्स आता रेग्युलरली येत आहेत. सो बघा, सो मी तिथे डेली व्लॉग्स टाकायला चाललो आहे ना. सो माझा परसेप्शन मी हे केलं आहे की बिकॉज ठीक आहे माझ्याकडे 1 लाख सबस्क्रायबर्स होते, ते माझं आधीचं सेटअप होता, ते बेसिक लोक आहेत. बट आता मला जी लोकं बनवायची आहेत ना ती मला 0पासून बनवायची आहेत. बिकॉज मी परत यूट्यूबवर येतो आहे. यूट्यूब इज मोर टाईम कन्झ्युमिंग, लॉंग फॉर्मॅट, रोज टाकणं खूप डिफिकल्ट आहे ही गोष्ट. पण का तू ठरवलंस रोज व्लॉग टाकायचं? कारण मला कंटाळा आला आहे रील्सपासून. मला असं झालं मी एक कम्फर्ट लेवलला पोचलो रील्समध्ये. मला रील टाकायची, हे करायचं, ब्रँड आला, हे करायचं. मला लोकांनी ह्याच्यासाठी फॉलो नाही केलं आहे, मला लोकांनी ह्याच्यासाठी सबस्क्राईब नाही केलं आहे. लोकांनी ह्याच्यासाठी केलं की आपल्याला हा काहीतरी अजून भारी देईल, अजून काहीतरी नवीन पोचवेल आपल्यापर्यंत. ते मला असं वाटतं यूट्यूब डेली व्लॉग्स इज माय थिंग वेअर आय कॅन टेल पीपल की माझी एक दुसरी बाजू आहे जी लोकांना खूप आवडते बघायला. स्क्रिप्टेड शिवाय अनस्क्रिप्टेड जी बाजू आहे, जी फालतुगिरी करताना, क्युरिओसिटी, फिलॉसॉफिकल, आणि स्पिरिच्युअल साइड ऑल्सो. या एक्झॅक्टली, स्पिरिच्युअल, शांत, जिथे मी लोकांना ऑनेस्टली बोलवतो की भाई आज घरीच आहे, आज जेवतोय, आज काहीच प्लॅन नाही ना, माझा सॅटर्डे संडेचा काय प्लॅन असतो, सो मी घरीच असतो. मला असं वाटतं की दॅट इज वेअर आय कॅन कनेक्ट टू द पीपल अँड आय कॅन टेल मोर अबाउट माय सेल्फ. बिकॉज 90 सेकंड्समध्ये यू कॅन्ट एक्सपेक्ट पीपल टू अंडरस्टँड एव्हरीथिंग ना. कधी कधी काही रील्समुळे यू गेट ट्रोल्ड इज बिकॉज लोकांना कॉन्टेक्स्टच नाही कळत त्या रील्सचा, लोकांना माहितीच नाही तुम्ही कोणत्या बॅकग्राऊंडनी येत आहे. सो तो प्रॉब्लेम होतो. बट रिगार्डिंग फॉलोअर्स माझं असं झालं की बिकॉज आय एम स्टार्टिंग नाव अगेन ऑन यूट्यूब, मी नाही बघते मला व्ह्यूज किती येत आहेत. मला माहिती आहे, लाईक दॅट्स द रूल ऑफ एनीवेअर यू आर स्टार्टिंग, रील्स किंवा यूट्यूब किंवा एनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म. डोंट एक्सपेक्ट एनिथिंग फॉर द फर्स्ट, आय डोंट नो, मी बघितलेलं हे कोणत्यातरी पॉडकास्टमध्ये, 100 व्हिडिओज. या मे बी ते 200 पण होऊ शकतात, यू नेव्हर नो. कारण तुमची क्वालिटी कशी चेंज होते, तुम्ही कशी चेंज होत आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे ना.
सो तुम्ही एक्सपेक्ट करू नका. तेच मी आता यूट्यूब बरोबर करतोय की आय एम नॉट लुकिंग ॲट की एवढे सबस्क्रायबर कधी होणार आणि माझा या वर्षीचा एंड आहे हा. मला फोकस करायचं की माझी उद्याचा ब्लॉग काय पडतोय, माझा उद्याचा ब्लॉग रेडी झाला आहे का. सेम फॉर इंस्टाग्राम, रील रेडी आहे का, रील पडते आहे का, बरोबर चालू आहे का. सो मी तेवढाच फोकस करतो. मी हे एमच नाही ठेवलं आहे की लेट्स एम फॉर 2 million दिस इयर ऑन इन 6 months. ते आय थिंक दॅट इज अ कॉर्पोरेट थिंग. मला लोकांना जिंकायचं आहे, मला नंबर्स नाही पाहिजेत. अँड दॅट इज वेअर आय फील की लोकांनी किंवा क्रिएटर्सनी तसे नंबर्सकडे नाही बघितलं पाहिजे. ते ब्रँड्स बघतात आणि डेफिनेटली ब्रँड्स तुम्हाला तसेच अप्रोच करतात, बट आय थिंक इट इज नॉट युअर थिंग. तुमच्या हातात ते नाही आहे. लेट्स फोकस ऑन क्रिएटिंग ग्रेट कॉन्टेंट. यू विल गेट अ गुड अमाऊंट ऑफ पीपल टुवर्ड्स यू, ह्यूज अमाऊंट ऑफ पीपल. येस, आणि तेच मला छान वाटतं की वेदर मी गणपतीची ती रील टाकलेली लंडनला असताना, मी आता लंडनला गेल्यावर मला खूप लोक भेटले अँड दे सेड की आम्ही लंडनला राहून आम्हाला ते हिट झालं. आम्हाला असं वाटलं की तू तिकडे काम करतोयस, बट माझ्या भावाबरोबर, माझा भाऊ लंडनला राहिलेला, सो आय न्यू दॅट सिच्युएशन. सो म्हणून मला असं वाटलं की आय शुड पोर्ट्रे अ मिरर टू देम, की त्यांना असं वाटलं पाहिजे अरे हा मीच आहे जे करंट दाखवतोय. सो ते मी त्या रीलमध्ये केलेलं. सो आय थिंक माझा एम हेच आहे की मला जे आवडतं आहे ते टाकायचं आहे. माझ्या हातात नंबर्स नाही आहे, माझ्या हातात व्ह्यूज नाही आहे. मला जे आवडते ते टाकायचं आहे. किती वेळ टाकायचं आहे हे स्वतःच्या पेशन्सवर आहे. पेशन्स काही काहींचा नसतो. आता आम्ही एवढे रेडी झालो आहे या इंडस्ट्रीमधून. वी स्टार्टेड इन 2015 यूट्यूब. वी गॉट द फेम इन 2021. बट त्याच्या आधी पण आमची एक जर्नी होती. नील कॅमेरा करायचा, मी DTDCमध्ये काम करायचो, बट आय विल स्टील डुईंग यूट्यूब बाजूबाजूला कसं तरी. मी कॉल सेंटरमध्ये काम करून पण ही कामं केली आहेत. सो आमची एक जर्नी होती. लोकांना या गोष्टीचा कॉन्टेक्स्टच नाही अँड दे स्टार्ट यू जजिंग ऑन वन रील. आणि त्यांचं असं होतं की हो अचानक, हां, बट इट्स नॉट रिअली इट्स अचानक. म्हणजे आत्ता जे काही लोक जॉईन झाले ते ऑफकोर्स ते लोक तेच म्हणतात की अरे ये तो इसको मिल गया, अरे ये तो अंबानी की शादी में जा रहा है, अरे ये तो वहाँ पे जा रहा है. माझं असं होतं की भाई जिथे आम्हाला बोलवलं जातं, तुम्हाला असं वाटतं की एक रील टाकून विषय संपला, यांना पैसे भेटले. काही काही जागी ऑफकोर्स आम्हाला पैसे भेटतात आणि वी हॅव टू गो देअर, बट इट्स नॉट एव्हरी टाईम अबाउट मनी. जे मी यूट्यूबवर सांगू शकतो तुम्हाला 90 सेकंड्समध्ये तुम्ही मला त्या गोष्टीसाठी जज करता. मी एक फोटो टाकला कोणाबरोबर, अरे ये तो लगता है पेड है और ये PR कॅम्पेनर, बिकॉज लोक पण आता तेवढी इंटेलिजंट झाली आहेत. That is seeing it at other places ना, other places. त्यांना असं वाटतं की दिस इज द वे इट हॅपन्स. एक्झॅक्टली. सो ते लोक पण इंटेलिजंट झाली आहेत, विच इज अ व्हेरी गुड थिंग. त्यांना पण आता कळालंय की कोण क्रिएटर आहे आणि कोण फक्त बनवायला बनवतो, यु नो. सो दॅट इज अ व्हेरी गुड थिंग. सो म्हणून मी बोललो की माझ्या लोकांना मी 90 सेकंड्समध्ये हे सगळ्या गोष्टी नाही सांगू शकत. सो लेट्स ब्रिंग देम ऑन यूट्यूब. लेट्स शो देम द रिअल साईड की भाई हे बघ, मला याच्यासाठी पैसे भेटले, याच्यासाठी नाही भेटले. आता तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं आहे. मला तुम्हाला हे फेक की हे घ्या, हे विकत घ्या किंवा असं, मला ते नाही करायचं आहे. सो आय थिंक यूट्यूब इज माय मीडियम वेअर राईट नाव आय कॅन कनेक्ट टू ऑडियन्स अँड आय थिंक इट्स फॉर एव्हरीवन. जिथे लोकांना अनस्क्रिप्टेड बाजू जर माझी बघायची आहे किंवा कोणत्या क्रिएटरची बघायची आहे, दॅट इज द बेस्ट वे. पॉडकास्ट, दिस इज वन अदर थिंग की म्हणून मी जास्त पॉडकास्ट नाही करत. इज माझं असं होतं की किती वेळा मी माझीच लाल करू, किती वेळा मी असं केलं, मी हे स्ट्रगल केलं. ठीक आहे, मी केलं स्ट्रगल. लोक ह्याच्यापेक्षा खूप बाप स्ट्रगल करत आहेत. आणि आता तो एक नवीन ट्रेंड चालू आहे की यू कांट कॉल इट अ स्ट्रगल बिकॉज द स्ट्रगल्स आर डिफरंट इन ॲक्च्युअल लाईफ. जे मी एक्सेप्ट करतो, इट्स नॉट अ थिंग, बट ते मला रिअलायझेशन झालं बघूनच ना. अगेन मी कोणातरी पॉडकास्ट बघितला आणि त्याच्यातून मला कळलं, ओ यू कांट कॉल माय सेल्फ अ स्ट्रगल. ते मला आता कळतंय, नाही आहे तो स्ट्रगल माझा. मी चांगलं, मला दोन वेळेचं जेवण भेटत होतं, घर होतं एक छान, अँड आय वॉज डुईंग इट. आई बाबा थोडं सपोर्ट करायचे, जास्त नाही, ते शिव्याच द्यायचे त्यावेळी पण. बट ती एक माझी जर्नी होती आणि ती मी एन्जॉय करतो. बट स्ट्रगल्स आर ॲक्च्युली डिफरंट. म्हणजे मी बघितलेत आणि मी आता लाईफला एका वेगळ्या पर्स्पेक्टिव्हमध्ये कधी कधी बघतो की आम्ही जात पण असतो कधी कधी गाडीतून आणि मी काही लोकांना असं बघतो की बोललो भाई नाही भाई, हे करून दाखव, हे खूप डिफिकल्ट आहे जे तो करतोय. परवाचीच गोष्ट आहे, मला वाटतं आपण CSTला होतो, गाडीत होतो आणि एक फॅमिली आलेली स्टेशनच्या बाहेर. जस्ट त्यांना कळलं होतं बघून की ते जस्ट उतरली आहे. एक बाप होता, एक आई होती, पोरगी लहान. तो बाप असा एक सेल्फी काढत होता त्या मुलीबरोबर आणि एक बॅग, एक झोला असे घेऊन आले आणि ते सेल्फी काढत होते. आणि आम्ही सिग्नलवर उभे होतो आणि मी बोललो की आता या माणसाला माहिती आहे का कुठे जायचं, इथून काय याचं पर्पज काय, मुंबईत तर आलो,
त्यांच्यासाठी हे लंडनच झालं ना, मुंबई. 100%. तो लहान पोरगा काय करेल आता, ती लहान पोरगी काय करेल, बायको. मला म्हणजे त्यांच्या सेटअपने असं वाटतं दे हॅव शिफ्टेड हिअर इन मुंबई, की इथे येऊन आपण आता काम करू. बट कसं जगायचं, काय जगायचं, आता कुठे राहायचं. आता आपण जसं खाली उतरलं की चल पाण्याची बाटली विकत घे, त्यांच्याकडे पैसे नसतील. हे मला खूप जास्त क्युरियस करतं की भाई हे स्ट्रगल आहेत, हे कठीण आहे आयुष्य जगणं. मी खूप ग्रेटफुल आहे माझ्या लोकांसाठी जेवढ्यांनी मला प्रेम दिलं आणि आता इथे आणलं आहे. खूप ग्रेटफुल आहे. आणि जी माझी आधीची पण जी लाईफ होती जिथे मी नव्हतो फेमस, पण माझ्या आईबाबांनी मला सांभाळलं, जेवायला दिलं, थोडे मोडे माझे जे गरजा होते ते पुरवले, माझ्या इच्छा पुरवले. मला आत्ता असं वाटायला लागलं की भाई खूप ग्रेटफुल आहे मी गोष्टीसाठी. हे जे लाईफ होतं ना, जे मी बघतो म्हणजे रोज बघतो असं काही ना काहीतरी नवीन, ते खूप डिफिकल्ट आहे. खूप डिफिकल्ट आहे. आय अग्री. आणि खास करून मुंबईसारख्या शहरामध्ये तर इट इज म्हणजे एका साईडला आपण म्हणतो की इथे येऊन तुमची स्वप्न पूर्ण होतात, पण ती होत आहेत हे रिअलाईज होईपर्यंत एखाद्या माणसाच्या आयुष्यात किती वर्ष गेलेली असतात ते आपल्याला कधीच कळत नाही. आणि मग जेव्हा आपल्याला त्याची स्टोरी कळते तेव्हा आपलं असं होतं की इट्स अनरिअल की ही व्यक्ती इथे राहिलेली. ओ माय गॉड, ह्या व्यक्तीने हेही बघितलेलं. ओ माय गॉड, हे स्टेशनवरती झोपलेले. म्हणजे बघायला गेलं तर स्टेशनवरती झोपणं वगैरे असे दिवस टचवूड आपल्यावरती कधी आले नाहीत. एक्झॅक्टली. आणि मेन म्हणजे प्रत्येक जण सक्सेसफुल नाही होत ना. मी झालोय अगेन जसं मी बोललो देवाच्या कृपेने आणि लोकांचा आशीर्वाद आहे म्हणून. बट प्रत्येक जण सक्सेसफुल नाही होत. आपण फक्त सक्सेस स्टोरीजच बघतो, बट एक तो फेलियर स्टोरीज पण आपण बघितले पाहिजे, जिथे आपल्याला बघून वाटतं नाही काहीतरी तिकडे घडलंय, समथिंग ऑर दी अदर. ते का आपल्याला माहित नाही, ते त्याला फक्त त्यालाच माहिती आहे त्या मनुष्याला. बट तेच आहे की एक फेलियर स्टोरीज पण असतात दॅट यू समटाईम्स कांट मेक इट इन मुंबई. समटाईम्स मुंबई तुम्हाला बोलतात ना खायला उठतं नंतर. काही काहींचं नशीब चांगलं असतं म्हणून ते होतं, तर माहीत नाही. इट्स व्हेरी डिफिकल्ट. आपल्याला ऑफकोर्स आपल्याला पॉझिटिव्ह गोष्टी बघायची सवय, नेगेटिव्हकडे आपण जात नाही. बट ते नेगेटिव्हिटी मी रात्री रील्सवर आणि शॉर्ट्सवर बघत असतो. आणि दॅट इज अ मेजर ट्रिगर. मला ऑनेस्टली मला गरीब नाही व्हायचं आहे. मला कितीही मेहनत, मला काहीही करता आलं मी करेल. बट मला ही जी लाईफ आहे ना, मला ह्याच्यासाठी जे काय करायचं ते मी सगळं करेल. तोडपाणी काही सगळं करेल, मला काही फरक नाही पडत आहे. मी ती बाजू बघितली आहे नजरेने, एक्सपिरियन्स नाही केली, नजरेने बघितली, पण ती नजरेने बघूनच मी घाबरलो आहे. सो आय एम लाईक नो, आय डोंट वॉन्ट टू लिव्ह दिस लाईफ. मला जर मी जे करतोय मला ते जर करायचं आहे आणि लोकांना माझ्याकडे ठेवायचं आहे आणि लोकांना नेहमी काय ना काहीतरी देत राहायचं, तर त्यासाठी मी कितीही मेहनत करेल, कितीही. झोप नाही भेटली तरी चालेल, बट मला त्या बाजूला नाही जायचं. पण कारण तुझं नाव आलं की ऑफकोर्स बिलीव्ह इन मॅजिक तर येतच. आणि इट स्टार्टेड कुठेतरी शाहरुख खान पासून, पण मला असं वाटतं की आता देर आर मल्टिपल असे मोमेंट्स तुझ्या आयुष्यात जे झालेले आहेत जिथे ह्या हॅशटॅग फिट बसेल किंवा हे वाक्य फिट बसेल. रादर तुझ्या फॉलोअर्सच्या आयुष्यात पण कदाचित असे मोमेंट झाले असतील जिथे त्यांना तुझी आठवण झाली असेल आणि दे मस्ट हॅव फेल्ट लाईक ओ दिस इज द बिलीव्ह इन मॅजिक जे करण म्हणत असतो. तर इफ यू कॅन टेल मी असे 3 कोणतेही रँडमली, कोणतेही असू शकतात, आधीचे नंतरचे, असे 3 मोमेंट्स जिथे तुला असं वाटतं की बिलीव्ह इन मॅजिकच्या पेक्षा फिट अजून काही बसूच शकत नाही. मला असं वाटतं की बिलीव्ह इन मॅजिक जिथून सुरू झालं, दॅट फर्स्ट मोमेंट इज ॲक्च्युली मी एक रील केलेली मी आणि नीलनी एका स्टॉलवर, भाजीवाल्याच्या स्टॉलवर. आणि ती रील केलेली आणि ती रील अशीच केली. अगेन मी जसं बोललो प्लॅन रील नाही, आणि ती फुटली त्यावेळी रील. घरी गेलो, टाकली, फुटली, वेडे झाले. म्हणजे मला वाटतं 4-5 दिवस मी रीलच नाही टाकले त्याच्यानंतर, बिकॉज द नंबर्स वेअर लाईक गोईंग ऑन अँड ऑन, वाढत आहेत फॉलोअर्स फक्त. तर मी बोललो की त्या माणसानी मला संध्याकाळी पीक आवर्सला, त्याच्या भाजी विकायची वेळ आहे त्यावेळी मला त्यांनी ती जागा दिली. मी त्याला थांबवलं, मी केलं. तर मी बोललो काहीतरी याला दिलं पाहिजे रे आपण. माझं तरी एकच फॉर्म होता द्यायचा, पैसे, बिकॉज दॅट इज द ओनली थिंग मे बी माझ्या डोक्यात एक आहे की त्याला त्याची गरज होती. ऑफकोर्स प्रत्येकाला गरज असते. हो. तर मी विचार केला जाऊन देऊ, आणि मी ते रेकॉर्ड पण केलं, कारण मला बघायचं होतं रिॲक्शन काय असतं. मी गेलो आणि मी रेकॉर्ड केलं. तर तो रडायला लागला. त्यांनी मला काही सांगितलं नाही की तो का रडतोय. मी त्याला एवढंच बोलतोय, कारण मी ऑकवर्ड झालो. मी बोललो अरे हा रडतोय आता, कारण माझ्यासमोर कोण रडलं तर मला माहीत नाही काय करायचं. मला पण नाही माहिती रडल्यावर मी काय करणार आहे. सो मी बोललो अरे रोम होता, अरे ठीक आहे यार, ठीक आहे, रड होता. बट त्यांनी मला एक रिअलायझेशन दिलं की मी नंतर ते माझ्या ब्लॉगमध्ये पण त्यावेळी जाऊन बोललो की त्या माणसासाठी ते मी देवच झालो त्या दिवशी. त्या मोमेंटला तो काहीतरी त्याचा धंदा कर असेल, त्याच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम्स असतील गावाला, त्याचं जिथे आता तो मुंबईत राहतो तिकडे काहीतरी प्रॉब्लेम असेल, काहीतरी कुठेतरी कमतरता असेल, आणि त्याच्यात येऊन मी त्याला 2,000 रुपये देतोय.
हाऊ डू यू रिॲक्ट टू दॅट, व्हॉट इज युअर फिलिंग, आय डोंट नो. मतलब दॅट इज द बेस्ट बिलीव्ह इन मॅजिक मोमेंट फॉर हिम इन हिज लाईफ, जे तो नेहमी लक्षात ठेवेल. दॅट इज द फर्स्ट वन. Second one, for me it was when Vicky Kaushal had called me. आणि एकदम रँडम कॉल केला त्यांनी. मला मेसेज केला की नंबर पाठव. मी नंबर पाठवला आणि मी शूटमध्ये होतो. त्यांनी कॉल केला अँड दिस वॉज लाईक 2021-2. त्यावेळी आम्ही फेमस होत होतो. त्यांनी कॉल केला आणि मी बोला कोण आहे, तो बोला अरे विकी बात करो. बोला अरे कोण विकी, तर बोला अरे विकी कौशल. बोला ओ असं ओ नंबर दिला, ओ अच्छा अच्छा अच्छा. बोला हां सर बोलू ना. अँड देन ऑल द कॉम्प्लिमेंट्स व्हॉट ही गेव टू अस, की असं करताय तुम्ही, हे करताय, आणि ती तुझी लाईन ना करण, आणि ती तुझी हे ना, ती तुझी. खूपच बाप होती ती गोष्ट माझ्यासाठी. मी सौरभच्या घरी होतो आणि आम्ही तर फ्लिप आउट झालेलो ते सगळं ऐकून, की अरे हा कॉम्प्लिमेंट आणि नंबर का मागतो ह्या, एवढं करायची गरज नव्हती तुला. बट इट वॉज सो जेनरस ऑफ हिम की त्यांनी हे सगळ्या गोष्टी केल्या. सो दॅट वॉज ॲट दॅट मोमेंट फॉर अस बिलीव्ह इन मॅजिक मोमेंट. द थर्ड वन कलेक्टिव्ह ॲक्च्युली. जसं मी मगाशी बोललो की लंडनला जायचं माझं स्वप्न होतं, तर मी माझं स्वप्न तर केलंच, बट मी माझ्या आई पप्पांना पण घेऊन गेलो तिकडे, विच आय थिंक इज अ मेजर थिंग फॉर मी. अँड आय थिंक जसं कपल गोल्स असतात तसं हे फॅमिली गोल्स आहेत माझे. की मला असं माझं एक पर्स्पेक्टिव्ह आहे या बाबतीत की आई पप्पांचं वय ना खूप वाढत जातं, अँड बिकॉज ऑफ दॅट दे कांट गो आउट मच. ते नाही जास्त ॲक्टिव्हिटी करू शकतात. माझ्याकडे थँकफुली नशिबाने ती ऑपॉर्च्युनिटी आली त्यांना बाहेर घेऊन जायची. त्यावेळी मी हे विचार नाही केला की आपले अरे एवढे पैसे कशाला, नको हे इन्व्हेस्ट करू आणि नंतर त्यांना काहीतरी घेऊन जाऊ किंवा नंतर. जसं आपण बोलतो लाईफ इज अनप्रिडिक्टेबल. माझं होतं की आत्ता चला, तुम्ही स्वतःच्या पायाने चाला, स्वतःच्या डोळ्यांनी बघा, स्वतःच्या हाताने तिकडचं खाणं किंवा गोष्टी एक्सपिरियन्स करा. बिकॉज ॲट अ लेटर स्टेज ते नाही होत त्यांच्याकडून. यू नो आपले आजोबा आजी ते बोलतात की नको कशाला बाहेर जायला, त्यांना जायचं आहे, बट त्यांना माहिती आहे की आपल्याला बसून बसून त्रास होईल, हे होईल, त्या गोष्टी सगळ्या होईल. माझ्याकडे जशी ती ऑपॉर्च्युनिटी आली म्हणून मी त्यांना घेऊन गेलो. मला माहिती आहे खूप लोक तेच प्लॅन करतायत. कधी कधी वेळ निघून जाते. मला खूप लोक मेसेज करतात की अरे मला पप्पांना हे करायचं होतं, माझ्या आईसाठी मला हे करायचं होतं, बट दे आर नो मोर, ऑर त्यांचा स्ट्रगल स्टील चालू आहे, त्यांची फाईट चालू आहे टू गेट दॅट थिंग्स फॉर देम. ठीक आहे, वेळ घ्या, होईल. बट जर तुमच्याकडे ऑलरेडी आलं आहे ना, अँड इफ यू आर नॉट डुईंग इट, देन यू आर डुईंग समथिंग रॉंग. माझे आई वडील 40 वर्ष बँकेत त्यांनी काम केलं आहे. दे हॅव जस्ट सीन 9 to 5 जॉब. CSTला या, टॅक्सी पकडा, घरी जावा, ऑफिसला जावा, परत या, द सेम रुटीन. त्यांच्या मेंदूला हे पहिल्यांदा असं काहीतरी नवीन एक्सपिरियन्स झालं की ओ लंडन असं असतं, US आपण तर पिक्चरमध्येच बघितलं हे सगळं. आपण शाहरुख खानच्या कोणतरी पिक्चरमध्ये लंडन असं दिसतं, हे आपण फक्त ऐकत चाललोय. हे त्यांनी सो मेनी पीपल जे परदेश एक्सपिरियन्स करण्यासाठी पिक्चर बघतात. एक्झॅक्टली. यु नो मला हे शहर बघायचं तर ओ ह्या फिल्ममध्ये हे शहर दाखवलंय. हो. सो मला असं झालं की नाही, माझ्या आईवडिलांना मला हे दाखवायचंच आहे. आय वॉन्ट देम टू एक्सपिरियन्स एव्हरीथिंग, बिकॉज रिअली लाईफ इज व्हेरी अनप्रेडिक्टेबल. माझ्याकडे जसं मी बोललो आता ऑपॉर्च्युनिटी आहे म्हणून करतोय, ज्यांच्याकडे नाही आहे मेहनत करा, हळूहळू होईल जसं मी बोललो. बट स्टील नॉट एव्हरीवन गेट सक्सेसफुल, बट ठीक आहे, स्टील यू ट्राईड. तेवढंच मी बोलू शकतो. आणि नाही त्या पोस्टच्या खाली पण वेन यू टुक देम फर्स्ट क्लासनी, सी इट इज, म्हणजे लोक म्हणतील की ओ फर्स्ट क्लास म्हणजे फक्त यू जस्ट हॅव टू पे एक्स्ट्रा वगैरे वगैरे, पण नाही, लाईक द एंटायर एक्सपिरियन्स. म्हणजे आपल्या डोक्यातच नसतं ना की आपण फर्स्ट क्लासनी जाऊ. लाईक वी हॅव ग्रोन इन अशी घरं जिथे आधी आपण ट्रेननी कुठे जायचो, लॉंग डिस्टन्स ट्रेननी, त्यानंतर स्लीपर वॉज की ओ जरा परिस्थिती बेटर आहे तर आपण स्लीपरने जाऊ. त्यानंतर 3 टायर AC, ओ माय गॉड ACनी जाऊ. अजूनही फॉर मेनी पीपल ते फर्स्ट क्लास AC इन नॉर्मल आपली ट्रेन जी लॉंग डिस्टन्स असते इज अ थिंग. म्हणजे इट इज अ थिंग की फर्स्ट क्लास मध्ये कसं असतं जग. मला तर वाटतं स्लीपर क्लास पण, स्लीपर सगळे बसूनच येतात, जनरल डब्यामध्येच बसून येतात. सो इट्स अ बिग थिंग फॉर देम. इट इज अ बिग थिंग. अँड तेच होतं की मी विचार केला की माझ्या आई बाप्पांना मी असं नॉर्मल ट्रिप करायला नाही लावणार, मला मेजर ट्रिप करायची की त्यांना आयुष्यभर लक्षात राहील. बिकॉज त्यांच्याकडे तीच मेमरी एक जास्त असेल ना, पॉवरफुल, की पहिल्यांदा गेलो आणि पहिल्यांदा काय गेलो. त्यांच्याकडे ती मेमरी जी दडेल ना, ती मला आयुष्यभर खुश ठेवेल. आणि मी थोडासा स्पिरिच्युअल असल्यामुळे, मला माहीत नाही हे कॉन्ट्रोवर्शियल आहे का स्टेटमेंट, बट मी थोडा असा रात्री कधी कधी विचार करतो आणि मला असं होतं की वेनेवर
टचवूड वेन एव्हर माय मॉम अँड डॅड आर ऑन देअर डेथ बेड, तेव्हा ते मला बघून कदाचित बोलतील की लाईफ जगवलीस साल्या, बस झालं आता. अँड ते मला खूप छान वाटेल. दॅट इज द बेस्ट थिंग फॉर मी टू बी हॅपी वेन दे आर नॉट इन दिस वर्ल्ड. मी जसं बोललो की हे माझी थिंकिंग आहे, मी असं या थिंकिंगमध्ये चालतो आणि म्हणून मी असे डिसिजन्स घेतलेत हे आधी पप्पांना वगैरे बाहेर घेऊन जाणं. बट तेच आहे की यू डू सो मच ऑफ थिंग्स फॉर देम आणि तुम्हाला कधी कळत नाही की सम बिहेवियर ऑर समथिंग त्यांना पटत नाही आणि ते मग ते असंच जाणं असतं ना आयुष्यातून, मग ते खूप त्रास देतं. मी बघितलं माझ्या मित्रांचं. मला असं नाही पाहिजे. मला हे पाहिजे की खुशी खुशी त्यांनी जावं. जसं US ट्रिपसाठी पण मी रील टाकलेली, त्याच्यात ते स्वतःहून बोलले, ते रडले आणि ते बोलले की अभी बस हो गया साला, अभी कुछ नहीं चाहिए, अभी ऊपर गया तो भी चलेगा. मी बोललो ओ, I'm not saying that, I don't want them to go, but I just want की ते वाटलं यार, त्यांना ते वाटलं. आणि there is going to be some moment in your life where you are going to go home and you won't find them. हा थॉटच मला खूप घाबरवतो. आणि सॉरी बट मी ह्या गोष्टींचा विचार करतो आणि मला कसं तरी होतं आणि मी खूप विचार करतो आणि म्हणून मी माझे ते डिसिजन्स घेतो फॉर देम. मला असं होतं की ह्यांना लाईफ जगवायची यार, ह्यांना लाईफ जगवायची. बिकॉज मला हे पाहिजे की त्यांना जाता जाता असं वाटलं पाहिजे सार्थक झालं आपल्या लाईफचं. आपल्याबरोबर आयुष्यभर आपल्याला त्रास दिला, अभ्यास न करून त्याला मी पट्ट्याने मारलं, त्याला हे केलं ते केलं, सगळं काही त्रास दिला आहे. बट साला वो बोलते ना की पिक्चर अभी बाकी आहे दोस्त, त्यांच्यासाठी परफेक्ट एंडिंग मी देऊन टाकली, हॅपीज एंडिंग करून टाकलं त्यांच्यासाठी. वाव, मी रडायचं आहे का आता? व्हॉट इज दिस? मला थोडं इमोशनल झालंय सगळं आता. पण नाही, जेन्युइनली म्हणजे अर्थातच तुझ्या आईबाबांना मी भेटली आहे. मला वाटतं नीलच्या लग्नामध्ये, नीलच्या रिसेप्शनला आपण भेटलो होतो. पण खास करून तुझे बाबा आणि तू, कारण तुम्ही जास्त सोशल मीडियावरती सुद्धा दिसता, ही इज अ पार्ट ऑफ तुमची कॉन्टेंट क्रिएशन जर्नी. आणि मला खूप भारी वाटतं हे की मी अर्थातच अपार्ट फ्रॉम कॉन्टेंट, तुमच्या दोघांचं जे रिलेशन आहे, बऱ्याच वेळेला असं होतं की मुलं आपल्या वडिलांसोबत तितकी ओपन अप नाही होत किंवा त्यांचे इमोशन्स शेअर नाही करत, किंवा तो एक अनसेड वॉल असते. म्हणजे अगदी असं काही नाही की काही भांडण झालंय, पण एक लहानपणापासून आपण इतका आदर देत असतो ना की मग तो डिस्टन्सच येतो एका पॉईंट नंतर आणि आपल्याला कळतच नाही की आता मी जाऊन अशीच माझ्या वडिलांना मिठी कशी मारू. लाईक कारण यू डोंट रिमेंबर द लास्ट टाइम यू डिड दॅट. तुझ्या आणि वडिलांच्या बाबतीत मला ते रिलेशन खूप स्पेशल ह्यासाठी पण वाटतं, मग अपार्ट अँड बियॉन्ड रील्स, की काहीतरी तर असेल ना केमिस्ट्री जी रिफ्लेक्ट करते आमच्या या सगळ्या व्हिडिओजमध्ये सुद्धा. तर तुझी आणि बाबांची केमिस्ट्री आय वॉन्ट टू नो काय आहे, आणि तुम्ही एकमेकांसमोर असे कधी रडलायत का? नाही, जे झालं ते आता फक्त US ट्रिपसाठी झालं. जिथे मी रडलो नाही तेच रडले. बट अपार्ट फ्रॉम दॅट, जे तू बोललीस ना की मुलं तेवढी नाही कनेक्टेड आहेत विथ दॅट डॅड्स बिकॉज ते एक अनसेड वॉल असते, ती ऑनेस्टली माझी पण आहे. मी असं नाही बोलत की अरे मी पप्पांवर चिल करतो आणि गळ्यात हात टाकून फिरतो आणि रोज मिठ्या मारतो, असं नाही आहे. मला नाही माहिती त्यांच्याशी कसं ते कॉन्व्हर्सेशन काढायचं, कारण ऑकवर्ड होतं. आय एम दॅट गाय जे एव्हरी वन कॅन रिलेट टू, की नाही होत तसं ओपन अप व्हायला. मी माझ्या आईसमोर पण ओपन अप नाही होत. मग तसं झालं आहे, आय फील व्हेरी ऑकवर्ड. पप्पांसमोर पण मी बसतो, चिल करतो, पण आमचे असे काय जोक आणि अरे हे आणि एकदम असं ही इज माय ब्रो टाईप असं नाही आहे. बट वेन द व्हिडिओज आर ऑन ना, त्यावेळी आमचं एक वेगळं केमिस्ट्री. ते कॅमेरासाठी आहे. जसं काही ॲक्टर्स असतात ना की ते ऑफ स्क्रीन तेवढे नाही चांगले मित्र, बट ऑन स्क्रीन खूप छान मित्र. सो तसं आहे आमचं. सो ते रीलसाठी होऊन जातं. बट म्हणून खोटं बोलायचं तर मी ते बोलू शकतो की नाही माझ्या पप्पांची बॉन्डिंग बेस्ट आहे आणि आम्ही दोघे चिल वगैरे करतो, असं नाही आहे. बट तेच आहे, अजूनही मिठी मारायला माझी फाटते, चान्सच नाही. म्हणजे तो म्हणून मी बोलतो ना की मी ह्या सगळ्या गोष्टींमधून म्हणजे त्यांना जे काय सुख देऊ शकतो, त्यांच्यावर लोक जेव्हा सेल्फीज काढतात त्यांना खूप छान वाटतं, त्यांना जेव्हा ओळखतात त्यांना ते छान वाटतं. आय थिंक दिस इज माय वे ऑफ गिव्हिंग देम लव्ह. लंडनला घेऊन गेलो, अनदर फॉर्म ऑफ गिव्हिंग देम लव्ह, की त्यांना माहिती आहे की मी असं की अरे पप्पा तुमच्यासाठी तिकीट. आणि मला अजूनही आठवतं US रील करताना माझी एवढी फाटत होती, कारण मी त्यांना कसं कन्फ्रंट करणार आणि तिकीट देणार आणि काय बोलायचं आहे, कारण अनप्लॅन्ड आहे, फुल अनस्क्रिप्टेड आहे, आणि काय बोलायचं आहे त्यांच्याशी हे मला माहीतच नाही. तर ते रडायला लागले तर मी माझ्या टीमकडे बघायला लागलो. मी बोललं ए भाई आता काय करायचं असतं, आणि मग त्यांनीच येऊन मिठी मारली. मी बोललो अरे हे तर अजून ऑकवर्ड झालं, आता काय करायचं माहीत नाही. सो आहे तो
तो बॉन्ड जो सर्वांचा सगळ्या मुलांचा बॉन्ड असतो पप्पांबरोबर तो आहे. बट ऑफकोर्स मी अशा कधी कधी गोष्टी टाकल्यात, रील्स टाकल्यात किंवा त्या व्लॉगनंतरच खूप लोकांनी मला अप्रिशिएट केलं की जे मी वडिलांसाठी केलं. माझा पर्पजच तो होता. माझा पर्पज हे नव्हता की अरे ह्याच्यातून ना आपल्याला असे व्ह्यू जातील आणि असं त्याचा पर्पज. तो पर्पज एक होता की मुलांनी तुमच्या आईवडिलांसाठी ते केलं पाहिजे. दॅट इज द मेसेज. तेवढं आता मी तर किंवा आमच्या गँगमधला आम्ही एकमेकांना इन्फ्लुएन्सर नाही म्हणत, आम्ही कॉन्टेंट क्रिएटर आहोत. बट जरी तुम्ही कोणी म्हणताय की आम्ही इन्फ्लुएन्सर आहोत तर हे इन्फ्लुएन्स घ्या जरा आमच्याकडून, चांगला इन्फ्लुएन्स घ्या. हो, म्हणजे तो इन्फ्लुएन्सरचा जो टॅग आहे मला असं वाटतं की आता जर तू मला खाली जाऊन, जर मी चहा नाही पित आणि जर तुम्हाला बोलली की चल खाली जाऊन चहा पिऊ, तर मी बोला हो ओके ठीक आहे, तर तुम्हाला इन्फ्लुएन्सच केलं ना. सो एव्हरी वन इज अन इन्फ्लुएन्सर फॉर मी. शाहरुख खानने जर तिकडे काहीतरी एक बाटली पिली अशी पाण्याची किंवा काय, अरे हे कोणती, अच्छा ही महागडी का, सिम्पल, त्यांनी इन्फ्लुएन्स नाही केलं, त्यांनी पिलं फक्त. तो इन्फ्लुएन्सर हा टॅग म्हणून जरा ऑफ जातो. बट जिथे काय बाबा हे चांगल्या गोष्टी आम्ही दाखवायचा प्रयत्न करतोय, थोडं इन्फ्लुएन्स व्हायच्यानी प्रयत्न सगळे करतात. मला डेफिनेटली हे माहिती आहे की सगळे त्यांच्या आईबाबांना खुश करायला सगळे प्रयत्न करतात. मला पण मेसेजेस येतात की अरे मी आईसाठी करतोय, मला आईला इटलीला घेऊन जायचं आहे, मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे. मी बोललो चांगली गोष्ट आहे, हे तरी मेसेज पोचला आहे लोकांपर्यंत की हे करा. दिस इज व्हेरी ब्युटिफुल. जेव्हा तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावर जे आनंद बघाल ना, इट्स मॅड. मी जास्त इमोशन दाखवत नाही, बट मी ते घेऊन मी मनात घेतो माझ्या, आणि मी नंतर विचार करत असतो अरे काय छान, काय त्याच्या चेहऱ्यावर जे रिॲक्शन होतं ते ब्युटिफुल. अच्छा, तू म्हणालास की तू आई बाबांसोबत जास्त असं ओपन अप होत नाहीस, मग तू कोणासोबत ओपन अप होतोस? मी ॲक्च्युली कोणासमोरच ओपन नाही होत. आणि मग काय करतोस तू तुझ्या एवढ्या सगळे इमोशन्स? मी एकटाच एन्जॉय करतो माझी लाईफ. अगेन लोकांना असं वाटतं की मी जरा एक्स्ट्रोवर्ट आहे, मी ॲम्बिवर्ट आहे. हा शब्द मी आताच शिकलो आहे, असं म्हणून हां, कारण लोकांना मला एक्सप्लेन करायला लागायचं नाही, मी पार्टीला होतो बट मी घरी पण असतो, पण ते खूप मोठं होतं ते एक्सप्लेनेशन. सो ॲम्बिवर्ट इज बेसिकली की मी एक्स्ट्रोवर्ट बनू शकतो आणि मी इंट्रोवर्ट पण बनू शकतो. मी एक्स्ट्रोवर्ट बनतो बिकॉज ऑफ माय लाईफ, माय करिअर. जिथे आय हॅव टू चिल विथ पीपल, आय हॅव टू बी विथ पीपल, ते मी करतो. बट माझ्या टीमला पण माहिती आहे की मी त्यांना स्पेसिफिकली सांगितलं की संडेला एकमेकांना कॉल नाही करायचा, झोपा, आपण नाही, संबंधच नाहीत आपले. संडे इज चिल डे, प्रॉपर चिल डे. आणि तो मी एवढाच चिल मनावर घेतो की मी घरीच असतो. मी ना मॉल, मला मूवीज बघायचे असतात थिएटरमध्ये, पण मला ते पण नाही आवडत बघायला, कारण मला असं होतं की एक दिवस भेटला घरी राहू. आई बाप्पांशी पण मी गप्पा नाही मारत, असं नाही की संडे आता आई बाप्पांवर चिल करू. मी माझ्या रूममध्ये पडलेला असतो आणि त्यांना पण ते बघून बरं वाटतं की आज घरी आहे, आईच्या हातचे सकाळचे पोहे खातो, दुपारी चिकन मटन काय मच्छी काय असेल ते, आणि पर तेच कॉन्टेंट बघत असतो, झोपलेलं असतो. बट दॅट इज माय लाईफ. मला असं नाही जास्त पार्टीज, आणि माझ्या चेहऱ्याकडे बघून मला माहिती आहे, तुम्हाला वाटत असेल की मी पार्टीज आणि स्मोक आणि दारू आणि खूप काही गोष्टी, पण विश्वासच नाही होत लोकांना की मी भाई हे नाही करत सगळं. तू नाही करत तो? हां, म्हणजे जेन्युअली नाही करत. आता ते नाही, किती लोकांना सांगितलं तरी डेफिनेटली नाही. काही लोकांचं असं होतं की अरे तू ॲक्टिंग एवढी छान करतो दारू प्यायची, हे कोणी तुला शिकवली? तुला अरे हे तर बघून शिकलो मी, असं काय ऑब्झर्वेशनने शिकलो मी. प्रश्नच आवडला मला ज्यांचा. सो ती तशी गोष्ट आहे. आणि म्हणून मी जे इमोशन्स माझे जे शेअर करायचे असतात ना, ते मी ॲक्च्युली माझ्यामध्येच ठेवतो. ऑफकोर्स कधी कधी मी माझ्या टीमशी शेअर करतो, बट मला असं वाटतं की दुसऱ्याला कशाला शेअर करायचं. असं नाही की त्यांना शेअर करून काहीतरी वाईट होईल, बट आपल्याकडेच ठेवू ना भाई. त्यांचे वेगळे प्रॉब्लेम्स आहेत, त्यांच्याकडे त्यांचे इमोशन्स वेगळे आहेत, मी माझ्याकडेच ठेवतो. आणि मला असा काही त्रास नाही होतो या गोष्टींचा. बीइंग लोनली अँड बीइंग अलोन इज डिफरंट. आणि मला ते आता रिअलाईज झालं आहे. आणि मी बोलू आय एम इन द राईट स्पेस, आय एम अलोन, लोनली नाही आहे मी. मी खुश आहे, मला काही प्रॉब्लेम नाही या गोष्टीचा. आणि मला असं काय लाज पण नाही वाटत की अरे मी त्या पार्टीला, आणि मी दारू का नाही पित, आणि मी बाहेर चिल का नाही करत मित्रांबरोबर. नाही, मी खुश आहे. व्हॉट एव्हर मेक्स मी हॅपी शुड बी द एम. हे नाही की त्याला खुश करायला बाहेर जाऊ, त्याला नाही होत. त्याच्यामुळे मी बर्थडे पण सेलिब्रेट नाही करत माझा. इज वॉट आय फील की ते दुसऱ्यांसाठी बर्डन होऊन जातं. मग काय करतोस तू बर्थडेच्या दिवशी? घरीच असतो मी, बाहेर नाही पडत. मी विचार करतो की घरीच राहू. मित्र वगैरे असतील तर मग ठीक आहे, पार्टी वगैरेला जाऊ, पण असं ते ग्रँड सेलिब्रेशन असतं ना की समोर तुमच्या 17 केक आणि त्याच्यानंतर एवढी लोकं, आणि मग ड्रेस कोड बोलवला, आणि मागे हॅपी बर्थडे, आणि मग 12 वाजता सर्वांनी, खूप रिस्पॉन्सिबिलिटी वाटते मला. आय थिंक आय एम ओके विथ सेलिब्रेटिंग माय बर्थडेज अलोन म्हणजे घरच्यांबरोबर. आय एम हॅपी दॅट वे. सो इन द फ्युचर
बायको वगैरे आली तर मग ते तर मग बरं. तिचं काहीतरी वेगळं परसेप्शन असेल. बट मी आय एम व्हेरी हॅपी. लाईक आय कॅन सेलिब्रेट युअर बर्थडे बट आय कॅन सेलिब्रेट माय बर्थडे. आय एम हॅपी विथ बिईंग शांत. अँड ते नीलनी वाट लावली ना ॲक्च्युली. जेव्हा 10,000 फॉलोअरला मी होतो ना तेव्हा नीलनी स्टोरी टाकलेली माझ्या घरी, त्यांनी येऊन सरप्राईज दिलेलं. आणि तेव्हापासून लोकांच्या आता लक्षात आले की ओ ह्याचा बर्थडे या तारखेला आहे, तर मग आम्ही करणारच, बनवणार. सांगायचं पण नव्हतं लोकांना. एक्झॅक्टली. माझं असं की मी प्रायव्हेटच ठेवतो. पण नीलनी एवढा धनाधन स्टोरी टाकलेला 10,000 फॉलोअरला की मग मी बोललो की आता जाऊ द्या, लोकांना कळलंय. आणि ऑफकोर्स त्यांची एक्साइटमेंट आहे, मी नाही मारू शकत. सो मी अप्रिशिएट करतो सगळे जे विश करतात मला. बट आय पर्सनली डोंट लाईक टू सेलिब्रेट. आय एम लाईक हॅपी विथ बिईंग अलोन इन द हाऊस. आणि हा स्पिरिच्युअल अँगल काय मग? मी हे तर तुझ्याकडनं कधीच नाही ऐकलंय स्पिरिच्युअलिटीवाला. सो स्पिरिच्युअल अँगल माझा थोडा विचित्र आहे की मी देवामध्ये विश्वास नाही ठेवत. लाईक आय डोंट बिलीव्ह देर इज अ गॉड, बट द कॉन्सेप्ट ऑफ गॉड इज वॉट आय लव्ह. त्याच्यामुळे जी लोक जवळ येतात, गणपती असेल, नवरात्री असेल, तिकडे जाऊन मला जी वाईब असते ना, जी पॉझिटिव्ह वाईब आणि जी एनर्जी भेटते ना, ती मला खूप छान वाटते. आणि फॉर दॅट रिझन आय थिंक देअर मस्ट बी अ गॉड. मला ते खूप आवडतं. म्हणजे मी असं कधी मंदिराच्या लाईनीत किंवा असं तिकडे जाऊन अरे हे करू ते करू मी नाही करत त्या गोष्टी, कारण मला ते नाही आवडत. माझं असं आहे की दिल में है ना भगवान, बस हो गया उतना. अँड त्याच्यातच मी खुश आहे की तो जो थॉट आहे की नेहमी देवाच्या मागे आस्क थिंग्स फॉर हिम किंवा प्रे, त्याच्यासमोर प्रे करा, हां, किंवा काहीतरी मागा, माझं नाही होत. मला अजूनही आठवतं की 2 वर्षापूर्वी मी ते थांबवलं. मी आधी खूप मागायचो. आत्ता मी फक्त 2च गोष्टी मागतो. एकच बोलतो की माझ्या आणि माझ्या परिवाराला हेल्दी ठेव, बस. मला बाकी काही नको. मी सगळं करतो, मी बाकी सगळं अरेंज करू शकतो, ह्या 2 गोष्टी फक्त माझ्यासाठी ठेव. बट स्टील जसं मी बोललो की आय डोंट बिलीव्ह इन गॉड. द कॉन्सेप्ट ऑफ गॉड इज ग्रेट. त्याच्यामुळे जी लोकं एकत्र येतात आणि खूप गोष्टी होतात. आता वारी पण होती, मला वारीला जायचं आहे टू नो की लोकांचा एवढा जो विश्वास आहे ना, जो बिलीफ आहे ना, तो किती छान आहे यार. म्हणजे दे हॅव वन होप. सो ट्रू. खूप बाप गोष्ट आहे. आणि अशी खूप माणसं आहेत जी पूर्ण वारी करतात पण ते मंदिरात नाही जात, ते फक्त बाहेरून दर्शन, दॅट्स इट. मला हे कळतच नाही हे कसं पॉसिबल आहे. हे खूपच क्युरियस करतं मला. आणि म्हणून मला असं वाटतं की जी लोक ज्यांचा विश्वास आहे, मी त्यांना असं पण नाही बोलत की अरे काय देवावर काय विश्वास करत, देवच नाही. मी त्या झोनमध्ये नाही. तू विश्वास करतो, तू जर मला घरी बोलवलं एकादशीला, गणपतीला, मी येणार भाई. कारण मला ते आवडतं की अरे गणपतीसाठी आपण एकत्र आलो आहे, 1 दिवस 2 दिवस एकत्र आलो आहे, 2 गप्पा मारल्या, खूप छान झालं. सो ती माझी एक स्पिरिच्युअल साईड आहे वेअर आय डोंट बिलीव्ह बट द कॉन्सेप्ट ऑफ गॉड इज ग्रेट. बेस्ट आहे एकदम. सगळे जेवढे काही देव आहेत आपल्या पृथ्वीवर, बेस्ट आहे. कारण त्याच्यामुळेच आय थिंक वी आर देअर टुगेदर. अँड दॅट इज द पॉझिटिव्ह साईड फॉर मी. नेगेटिव्ह पण आहे ऑफकोर्स, बट ही मी पॉझिटिव्ह साईडकडे बघतो की ह्याच्यामुळेच आय थिंक देअर इज सम युनिटी बिटवीन अस. राईट 100%. एक गोष्ट तुझ्या बाबतीत अजून एक जी प्रकर्षाने अ लॉट ऑफ पीपल नो इज की तुला स्पोर्ट्सबद्दल एक विशेष प्रेम आहे, राईट? म्हणजे तूच मला एकदा म्हणाला पण होतास, तुझ्या रील्समधनं पण दिसतं, तुझ्या कॉन्टेंटमधनं पण दिसतं अर्थातच. आणि मोर दॅन क्रिएटिंग एनिथिंग आय फील की तुला आवडतं स्पोर्ट्स बघायला किंवा त्यांनी काहीतरी तुला मे बी मिळत असेल. सुरुवातीला जेव्हा तू एखादी क्रिकेटची मॅच टी व्हीवर बघत असशील किंवा इव्हन स्टेडियममध्ये बघत असशील वर्सेस आता जेव्हा ह्या सगळ्या प्लॅटफॉर्म्समुळे तुला ॲक्सेस थोडासा पॉसिबल आहे, थोडं अजून जवळ जाऊन त्या गोष्टींकडे बघणं पॉसिबल आहे, आता तुला स्पोर्ट्स कसं अफेक्ट करतं ॲज अ पर्सन? खूप माझं डे टू डे लाईफ मोमेंट झाले. हो, डे टू डे लाईफमध्ये या गोष्टी कनेक्टेड आहेत माझ्या. म्हणजे इट्स जस्ट नॉट क्रिकेट बट फुटबॉल. ह्या 2 गोष्टी माझ्यासाठी प्रायर आहेत. बाकीचे स्पोर्ट्स मी शिकायचा प्रयत्न करतो. आता विम्बल्डनला गेलेलो, सो ते मला एक नवीन जग कळलं की असा स्पोर्ट हा खेळला जातो. बट क्रिकेट आणि माझं नातं इज बिकॉज ऑफ पप्पा. लहानपणापासून पप्पा क्रिकेट बघायचे आणि त्यांच्यामुळे मी तिथे जुडला गेलो. सचिन तेंडुलकर त्यावेळीचे गोष्टी. तर त्यांचं एक कुठेतरी स्वप्न होतं, त्यांना क्रिकेटर बनायचं होतं, बट ते नाही होऊ शकले बिकॉज ऑफ रिस्पॉन्सिबिलिटीज अगेन. म्हणून माझं असं होतं की मी IPL असेल किंवा कोणतीही दुसरी मॅच असेल, आय डोंट वॉच इट बाय गोईंग आउट विथ फ्रेंड्स. मी घरीच पप्पांबरोबर बघतो. पप्पांना मी किती वेळा बोललो बाहेर जाऊन बघू, पण त्यांचा असं आरडाओरडा खूप असतो. मला कॉमेंट्री ऐकायची आहे, त्यांना असं तिकडे कोपऱ्यात ग्लास बसून घ्यायचा आणि त्यांचा माहोल बनवायचा आहे. सो मला असं वाटतं की आय विल बी विथ हिम, एन्जॉय विथ हिम, बिकॉज दॅट मेक्स मी सबकॉन्शियसली क्लोजर टू हिम. बट मला मजा पण येते त्यांच्यावर मॅच बघायला. यार माझं असं नाही की मी बाहेरचं मिस करतो, असं नाही होत.
आत्ता पण जी फायनल होती इंडिया साऊथ आफ्रिकाची, ती मला कामामुळे लंडनमध्ये थांबावं लागलं. नाहीतर मी तिकडे बोलत होतो सर्वांना की अरे यार, आयदर इंडियाला गेलं पाहिजे होतं, पप्पांबरोबर बघितली पाहिजे, किंवा आम्ही एकत्र वेस्ट इंडिजला जाऊन बघितली पाहिजे ती मॅच. सो मला ते झालेलं. बट ठीक आहे, ते कामामुळे मला त्यावेळी करावं लागलं. बट दॅट प्लेज अ व्हेरी व्हायटल रोल इन माय लाईफ. स्पोर्ट्स खूप शिकवलं आहे, आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी माझ्या ते कामात पण अप्लाय करतो. द डिसिप्लिन दॅट यू कांट, एक मिनटं ते सेंटेन्स फॉर्म करू दे मला. यू कांट बीट हार्डवर्क विथ टॅलेंट. हार्डवर्क विल ऑलवेज सरपास टॅलेंट. खूप म्हणजे ऑफकोर्स बेसिक तर रोनाल्डो, मेसी हे सगळ्या गोष्टी आहेत, बट बाकीचे जे फुटबॉलचे मी गोष्टी माझ्यासमोर फीडवर येतात, जे मी शिकतो, किंवा क्रिकेटच्या काही गोष्टी असतील. हार्दिक पांड्या फॉर बिईंग वन, किती शिवा पडवते त्याला. मी मुंबई इंडियन्ससाठी काम करतो, मला माहिती आहे. त्यावेळी मला असं झालं की लोकांना कळत नाही का भाई हा कोण आहे माणूस, हा ह्याने काय केलं तुम्हाला माहिती आहे का इंडियासाठी. बट यू कांट टेल एव्हरी वन ना, बिकॉज त्यांचा पर्स्पेक्टिव्ह आहे, अरे ह्यानी वाट लावली, ह्यानी ते केलं, ह्यानी हे केलं. आय एम जस्ट सेइंग की ठीक आहे, त्यांनी जे काही केलं ते तुम्ही जज करू नका. ते कारण बाहेर पडलंच नाही ना, तुम्ही तुमच्या अझम्पशन्स लावून टाकलेत. अँड नाव व्हॉट ही इज डन फॉर इंडिया, त्याच्यानंतर कायापलट झाली आहे. आणि ही गोष्ट मला एक फक्त जरा ह्युमनशी जरा ऑफ वाटते की यू जज टू क्विकली. नाव ऑल्सो मी मॅच बघत असताना मी सौरभला, मला आठवतं मी बोललो की सौरभ, ही जर लास्ट ओव्हर हार्दिक आता हगला ना, देन ही इज गोइंग टू गेट मॅश्ड. तर तो इंडियाला आलाच नाही पाहिजे, मला तर एवढं वाटतं आफ्टर दिस, कारण ते खूप होणार आहे. तर ती गोष्ट स्पोर्ट्सनी मला शिकवली. अगेन दिस थिंग स्पोर्ट्सनी मला शिकवलं की यू जस्ट हॅव टू डू युअर हार्डवर्क. बाजूला खूप आवाज असणार आहे, तुम्ही तिथे लक्ष दिलं तर यू विल गेट स्मॅश्ड. जस्ट डू युअर हार्डवर्क, आणि लोक येणार तुमच्याकडे. दे विल बी देअर विथ यू. मग ते फुटबॉल असेल, ते क्रिकेट असेल, किंवा विम्बल्डन आता मी गेलेलो, किंवा बाकीचे काय स्पोर्ट्स असतील, प्रत्येकाकडे एक युनिक टेक्निक आहे. बट त्या टेक्निकमध्ये हार्डवर्क कंपल्सरी आहे. हा मेन इन्ग्रेडियंट आहे त्यांचा. त्याशिवाय ती लोक चालूच नाही शकत. आणि ते बघून मला खूप इन्स्पायर होतं की लास्ट मिनिट गोल मारला, लास्ट मिनिटाला चौका, 6 मारला, हे मारला. यू स्टील सेकंडमध्ये गोष्टी चेंज होतात. ती शाहरुखची लाईन म्हणून ती परफेक्ट जाते की अगर एंड ना हो तो पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. ते जे आहे ना, ते खूपच ब्युटिफुल आहे. राईट. पण आता जर सपोज तुझी जी कोणी बायको असेल, तिला नसेल स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट, तर चांगलं आहे मी बोलेल कदाचित. कारण मला असं वाटतं मग मी पप्पांबरोबर बघायला लागेल ना, नाहीतर मग ते 3 तिकडे सोफ्यावर जरा मारामारी होतील. जर ती दुसऱ्या टीमला सपोर्ट आणि ही पप्पा, तर मग जरा लफडे होऊ शकतात. सो ते नसलेलं बेटर आहे, असलेलं पण ठीक आहे, असं काही प्रॉब्लेम नाही आहे मला. नाहीतर मी शिकवेलच. अर्थातच, प्रश्नच नाही. जो माणूस सतत हे बघत असतो बिचारी, ती बघेलच. हो, म्हणजे मी तर असा पण एकदा कधी कधी विचार केला की मी कदाचित तिला फुटबॉल स्टेडियमवरच प्रपोज वगैरे करेल. अरे बापरे. हे माझंच सेल्फिशनेस आहे ऑफकोर्स. तिला मी विचारलंच नाही की तुला कुठे प्रपोज आहे, बट मी असं विचार केलं की स्टेडियमच्या मध्ये असं प्रपोज करून टाकेल, आणि माझी ती बेस्ट मेमरी राहील की मॅच मध्येच करून टाकला कार्यक्रम. बेस्ट एकदम क्रेझी. बघू आता आपल्याला कळेलच, म्हणजे जेव्हा होईल त्यावेळी, व्हेनेव्हर. अच्छा, मला एक गोष्ट सांग. आता ऍक्च्युली तर फक्त जरी आपण युट्यूब बद्दल बोलायला बसलो तरी सुद्धा इट कॅन गो ऑन फॉर आवर्स. पण माझा उद्देश हाच होता की त्या गोष्टी आय एम शुअर तू सांगशीलच यार ओव्हर द पिरियड ऑफ टाईम अनेक लोकांना. पण अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मला माहीत नाहीत, कधी तुला कोणी विचारेल की नाही. सो मला जरा सांग की आता तू इतक्या वेगवेगळ्या गोष्टी करतोयस ॲट डिफरंट लेवल्स. तू ट्रॅव्हल करतोयस, तू नवीन लोकांना भेटतोयस, नवीन गोष्टी एक्सपिरियन्स करतोयस, पण कोणत्या अशा बेसिक आणि छोट्या गोष्टी आहेत कारण ज्या तुला खूप खूप आनंद देतात? दे कॅन मेक यू रिअली हॅपी. मेक मी रिअली हॅपी. आय थिंक आय हॅव चूजन राईट नाव मनी. काही लोक बोलतात मनी कांट बाय हॅपीनेस, बट आय थिंक यू हॅव टू अर्न मनी अँड देन से दॅट लाईन. सो मी ते आता केलं आहे. सो पण तरी मी ऑनेस्टली बोलेल की मनी ते मला आनंद देतं. ॲज इन माझा रूल हा आहे की मला माझ्या बँक अकाउंटकडे नाही बघायचं आहे खर्च करताना. मी हे नाही बोलत की मला 10-50 करोड पाहिजे, पण मला ॲटलिस्ट एवढं करायचं आहे की जर माझं मन करतं ना हे करायचं तर मला करू दे. मला जर वडापाव खायचं मन करतं तर मला करू दे. मला हे नाही बघायचं थांब जरा अकाउंटमध्ये पैसे बघू दे. ते मी केलं आहे आयुष्यभर. जेव्हा मी कॉल सेंटर वगैरे करायचो त्यावेळी तो पहिला विचार असायचा की अरे हे असं असं. हो, आता तो एवढा ट्रॉमा झाला आहे की आता त्या ट्रॉमावरून बाहेर निघायला मी ही कॉन्सेप्ट वापरली की मला नाही बघायचं आहे माझ्या अकाउंटकडे. मला जर पप्पांना जर जायचं आहे लंडनला, जा, मी नाही बघत आहे अकाउंटकडे. ही जी मी मेहनत करतो आहे ही फक्त आणि फक्त माझ्या परिवारासाठी करतो आहे. त्याशिवाय मला असं वाटतं की बिकॉज
माझ्या सक्सेस थ्रूच ते त्यांची स्वप्न जगू शकतात. माझा परिवार, माझी टीम, मी जेवढा सक्सेसफुल होईल तेवढंच ती लोकं होऊ शकतात. आणि माझा एम तोच असतो की भाई अकेले सब एन्जॉय करके फायदा नहीं है ना. जिन्होंने अपने को सपोर्ट किया, जिन्होंने अपने लिए मेहनत किया, त्यांना जरा आपण देऊ ना, त्यांच्यावर मजा करू ना, मग जरा ती मजा वेगळी. आणि ती मी आता बघतोय अकॉर्डिंगली जशी होते ना, माझी टीम असेल किंवा त्यांच्यावर मी जेव्हा चिल करतो बाहेर, तेव्हा मजा येते भाई मला की अरे यार हेच आहे. एकटं एन्जॉय करण्यात ती मजा नाही आहे. बट एकटं राहायला ऑफकोर्स आवडतं, जसं मी बोललो. छोट्या गोष्टी, हां, तर पैसा तर मोठी आणि छोटी दोन्ही गोष्टी ॲक्च्युली. बट अपार्ट फ्रॉम दॅट मला वाटतं जेवण, कम्फर्ट फूड. सध्या माझं फर्स्ट प्रायोरिटीवर आहे महाराष्ट्रीयन फूड, सेकंड आहे साऊथ इंडियन. वाव. हो, तर ते मला खूप आवडतं. आणि मला एक सरप्रायझिंग गोष्ट माझ्याबद्दल अजूनही हा प्रश्न आहे ज्याचा आन्सर अजून कोणी नाही देऊ शकलं, की लोक बोलतात की आता तू एवढं बाहेर फिरतो लंडन आणि या हॉटेलमध्ये जातो, त्या हॉटेलमध्ये, एवढ्या मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये जातो, तिकडे जाऊन पण माझा एकच जोक चालू असतं की बटर चिकन कुठे आहे. आणि अरे यार बोंबील असते तर माझ्या जोकिंगली बोलतो, बट ॲक्च्युली जर असले ना मी खूप खुश होतो तिकडे. मला नाही तिकडे अरे यार आज ना मी तो ॲल्पेनो पास्ता वगैरे काय असतं ते मला नाही माहिती. मला बघून फॅसिनेट होतं या गोष्टी, बट मला वाटतं की हे नाही खाऊ शकत भाई आपण. लोकांचे विथ टाईम टेस्ट चेंज होते. मी बघितलं आहे काही लोकांना की दे स्टार्ट इटिंग दिस अँड दॅट अँड हे. आय विल ईट हेल्दी, मी तिथे शिफ्ट होऊ शकतो काहीतरी चांगलं खायला. बट मी माझं डायरेक्ट की मला तो वाला पास्ता खूप आवडता, तो स्पेसिफिक, आणि तो मला तिकडेच खायला नाही. मी पोळी भाजी केंद्रामध्ये जाऊन खाऊ शकतो मला जर पाहिजे तर. तिकडे जी चपाती आणि जी गरम पडते प्लेटवर अप्रतिम असते. सो फूड इज सेकंड. थर्ड, छोटी गोष्ट काय खुश करते, मी जी मेहनत करतोय ना ती बघून मला, म्हणजे मेहनत माझी कशी बघतो मी, की जेव्हा मी काहीतरी व्हिडिओ टाकतो, जेव्हा लोक त्या एफर्ट्सला अप्रिशिएट करतात, यूट्यूब व्हिडिओ टाकेल काय जे काय असेल ते, जेव्हा ते एफर्ट्सला अप्रिशिएट करतात ना, ते मला बघून खूप खुश होतं. म्हणजे आता परवाचीच गोष्ट आहे, मी व्लॉग नव्हता टाकला कारण मी थकलेलो, डेड टायर्ड होतो. अँड मला एकाने मेल केलेला, तन्मय मोरे, त्यांनी मला मेल केलेला की दादा व्लॉग टाकला. आय वॉज लाईक दिस इज द बेस्ट कॉम्प्लिमेंट आय हॅव गॉट, की त्यांनी वेळ काढलाय. तो मेल त्यांनी ओपन केला, त्याचा टाईप केला, अँड देन ही सेंड इट डिरेक्टली. दॅट वॉज द बेस्ट एव्हर कॉम्प्लिमेंट. तो मी विसरूच नाही शकत. दिस इज सो स्पेशल यार. एकदमच मेल करणारी माणसं काहीतरी वेगळीच असतात. मी नाहीच म्हणजे मेंटली इट्स ऑलमोस्ट लाईक पत्र इन टुडेज एज. हो, म्हणजे क्लोज मेल तू डीएम पण करू शकला असता, बट त्यांनी मेल केला भाई, खूपच मोठी गोष्ट आहे. अँड आय थिंक दॅट ब्रो कोड आय हॅव विथ माय ऑडियन्स, वेअर दे फील की जेव्हा ते भेटतात पण ना, ते लोक असे भेटतात, अरे काय भाई डायरेक्ट खांद्यावर वगैरे, अरे भाई फोटो तर नाही जरा. आय कॅन्ट स्टॉप देम, बिकॉज त्यांना असं होतं की अरे रोजचाच आहे आपला, आपण रीलवर बघतो याला आणि ते मित्रांबरोबर चिल करतो हा. सो आय एम लाईक की ठीक आहे, मजा येते. लाईक द ओनली प्रपोजल्स आय हॅव गॉट मोस्ट इज फ्रॉम मेन. या दिस इज अ लाय. इट इज, म्हणजे ते लोक हेच बोलतात, चल इथे कोल्हापूरला आला, इथे बसू आपण आणि इथे बसूया, कार्यक्रम करू, माहोल करू, हेच असतं. बट आय लव्ह दॅट, आय टोटली एन्जॉय इट. क्रेझी. बट आता तू, शेवटचे 2 प्रश्न आहेत, बट तू आता ब्रो कोड बद्दल बोललास, तर आय हॅव टू टॉक अबाउट तुम्ही तुमची जी क्रिएटर्सची कम्युनिटी आहे, म्हणजे नॉट जस्ट ऑरेंज ज्यूस गँग, पण बाकी सगळे पण ज्यांच्यासोबत तुम्ही कोलॅब्समध्ये गोष्टी करता, खूप कमाल मला ही गोष्ट वाटते की तुम्ही सगळेच तुमच्या कामाबद्दल एका लेवलला सिक्युअर आहात. म्हणजे तुमच्या जॉनराबद्दल, तुमच्या स्किलबद्दल खूप सिक्युअर आहात. नाहीतर इट इज सो इझी, कारण सगळ्यांनाच कॉन्टेंट क्रिएट करायचं आहे. जरी ऑरेंज ज्यूस गँग घेतलं, 5 जणांना काहीतरी बनवायचं आहे, बट ती काय म्हणतात तसं, ती जेलसी नाही दिसत कुठेच. सो हे काय आहे, हे इक्वेशन तुम्हाला जरा थोडक्यात सांगशील का, की हाऊ इज इट विथ दीज पीपल, आणि कसं ही स्पेस तुम्ही कशी क्रिएट केली आहे जिथे एव्हरीवन कॅन गेट बेटर. सो जेलसीबद्दल जे तू बोलली ना, मी जेलस होतो, असं काय नाही मी जेलस नाही होत. मी किती वेळा आणि जेलस होऊन मेसेज पण टाकलेत त्या क्रिएटरला की बाई हे मला सुचलेलं रे, बट चला मी नाही केलं, हे राहून गेलं माझ्याकडून, आणि अरे हा कॉन्टेंट होता बट शिट यार तुझ्या डोक्यात आला. मी किती आणि समोरून मेसेज केला, बिकॉज माझं असं होतं की माझ्या डोक्यात आलेली रे, बट तू करून टाकली चायला. बट येस, मला ते पण छान वाटतं की ही यूज इट अँड देन त्याच्या ग्रोथसाठी त्याला मदत होते. आणि त्या बाबतीत मी बेशरम आहे की मी प्रत्येकाला मेसेज करतो की इफ यू आर डुईंग गुड, कोण न्यू क्रिएटर असेल त्याला मेसेज करतो खूप छान, आणि ही रील तर खूपच बाब होती, करत राहता. सो ते मला आवडतं. बट जेलसी रिगार्डिंग नेगेटिव्ह जेलसी अशी आय डोंट नो, म्हणजे
आमच्या ऑरेंज ज्यूस गँगमध्ये पण आम्ही एकत्र, जसं मी बोललो की तिथे पण मी जेलस होतो. मी त्याला बोलतो अरे ही रील मला सुचली, पण तुम्ही सांगू शकता एकमेकांना एक्झॅक्टली दॅट स्पिरिट. हो एक्झॅक्टली, की मी त्यांना बोललो अरे ही रील करायची होती रे, बट राहून गेली, आता जाऊ दे तुझ्यावर करून टाकू. सो ते होऊन जातं. बट आय थिंक सेक्युअर असं नाही म्हणता येईल. आय थिंक इट्स जस्ट यू हॅव टू कीप गोईंग ऑन. यू हॅव टू, जर मला कळलं की सिद्धांतनी अशी रील केली आणि मला ही सुचली, माझं असं आता नेक्स्ट टाइम आपण जरा अजून काय बोलतात ना, अजून मेहनत करू, अजून आळशीपणा नको करू. कारण त्यांनी थॉट दोघांकडे सेम होता, बट त्यांनी आधी करून टाकली. मी तर आधीच विचार केला, बट मी आळशीपणामुळे नाही केला. सो व्हॉट चेंजेस आय कुड डू टू बिकम बेटर, म्हणजे मी जे करतोय ते अजून 10 लोक करतायत, बट मी जसं करतोय तसं 10 लोक नाही करत आहेत. ते खूप महत्त्वाचं आहे. असं दुसऱ्यांसाठी पण अप्लाय करतो की जर आकाश ITS जे करतोय आणि जर मी तसं करायला लागलो तर दोघांमध्ये आमचा फरक असणारच, बिकॉज त्याचा जो जॉनर त्याला सेट झाला आहे, त्याला ते आवडतं म्हणून तो करतोय. तो जे करतोय ते मी नाही करू शकत. मी करेल पण, बट ते लोकांना वाटेल हा फेक आहे. आम्ही नेहमी जो कॉन्टेंट टाकलाय तो नेहमी हा टाकलाय की जो मला आवडतो. लोकांना आवडणारा कॉन्टेंट कधी नाही बनवला, आणि ते झळकतं. सबकॉन्शियसली लोकांच्या मनात ते जातं की हां बाई ह्याच्यातनं जे एफर्ट्स आहे ना जे आम्हाला टच झालेत. आय कांट इफ यू टेल मी अ स्क्रिप्ट, मी ते नाही करू शकत की चला आता स्क्रिप्ट ही रील बनवू, मी नाही करू शकत. मला ती लागली पाहिजे. सो दॅट इज हाऊ इट गोज. ओके, मी ऑलमोस्ट शेवटाकडे आली आहे या कॉन्व्हर्सेशनच्या. ऍक्च्युली खूप प्रश्न आहेत जे मिस आउट झालेत, पण आता मी बघितलंच नाही, आता जाऊच दे, आता मरू दे. ते तर नेक्स्ट टाइम होईल जेव्हा होईल, तुझ्या नेक्स्ट फिल्म सोबत वगैरे मे बी, किंवा तूच एक फिल्म बनवत असेल तेव्हा मे बी, किंवा करणचं लग्न होत असेल. खूपच प्रेशर आलेलं आहे. ओके, अच्छा मला सांग की तुझं एक पोस्ट होतं विच सेड की मरीन ड्राईव्ह इज युअर हॅपीनेस स्पॉट. तर मला जरा जाणून घ्यायचं त्याच्याबद्दल. का बरं मरीन ड्राईव्ह आहे तुझा हॅपीनेस स्पॉट? मरीन ड्राईव्ह इज माय हॅपीनेस स्पॉट. इट इज बिकॉज थोडं जरा रोमॅन्टिक किंवा इमोशनल दोघांमधलं काहीतरी एक असेल. माझी एक मैत्रीण होती आणि मी तिला तिकडे भेटायला जाणार होतो, बट बिकॉज ऑफ सम वर्क, हेच त्यावेळी म्हणजे माझा हे फेज होताच कामाचा, त्यावेळी मी नाही जाऊ शकलो. अँड तो रिग्रेट मला अजूनही आहे. ती मैत्रीण म्हणजे ऑफकोर्स जस्ट नॉट मैत्रीण, सम अदर कनेक्शन वॉज देअर फॉर मी टू हर. सो ते होतं. आणि मग मला असं झालेलं की नाही जाऊ शकलो त्यावेळी. अँड देन ते बोलतात ना की यू कांट हॅव एव्हरीथिंग इन लाईफ. ते झालं माझ्याबरोबर. मला असं वाटतं की त्यावेळी मी जरा कामाला प्राधान्य दिली आणि थोडं काहीतरी आयुष्यात आपलं मिस झालं. आय थिंक ते काम असं पण सिम्पल नव्हतं ऑफकोर्स त्यावेळी. लाईक आय ट्राईड स्किपिंग इट, बट ते खूप महत्त्वाचं होतं. बट आता मला असं वाटतं की केलं पाहिजे होतं स्किप, गेलो पाहिजे होतो, तिला भेटलो पाहिजे होतं, आणि मग नंतर सगळं सुरळीत झालं असतं आणि ती हॅपी प्लेस झाली असती. बट ती नाही झाली. बट स्टील आय कन्सिडर दॅट ॲज माय हॅपी प्लेस बिकॉज ती झाली असती. अच्छा, प्रोबॅबिलिटीमुळे. सो आय मेक इट हॅपी प्लेस. दॅट इज जस्ट द कोर मेमरी. बाकीचे तर ऑफकोर्स बिकॉज मुंबई बिंग मुंबई, वानखडे आणि पप्पा तिकडे मला लहानपणी घेऊन वगैरे जायचे, दॅट इज ऑल ग्रेट. बट दॅट मोमेंट ओव्हर देअर ना, ते खूप दडलंय. तू रडणारच का आता? नाही, इट्स जस्ट ते विसरू नाही शकत. का पण का नाही विसरू शकत? ते म्हणजे मला जसं मी बोललो ना की त्याच्यानंतर मला असं वाटलं की मी अशी काही चूक तर नाही झाली माझ्याकडून, बट मला असं झालं की मे बी आय थिंक केलं पाहिजे होतं थोडं त्या कामाला स्किप करून. म्हणजे ऑफकोर्स मी हे पण केलं की ते काम करून मी तिकडे गेलो असतो, बट इट वॉज टू लेट ऑलरेडी टू बी देअर. बट ते मिस आउट झालं आणि मग ते असं झालं की आता काय करू शकतो ह्याला. बट आय don't think there is no going back now. So I call it my happy place, and wow. Yeah, that will be a memory forever. Okay. बरं, मला सांग आता लास्ट बट नॉट द लिस्ट अर्थातच, खूप जसं तू म्हणालास लहानपणापासूनच तू खूप स्वप्न बघायचास आणि त्यातली टचवूड खूप स्वप्न आय वोंट से पूर्ण झाले, तू केली आहेस. आय डोंट वॉन्ट टू गिव्ह इट टू लक आणि युनिवर्स आणि अमुक झालं तमुक झालं. मोस्ट ऑफ द टाइम्स आपण करतो तेव्हाच गोष्टी होतात. सो तू ते केलंस. आता तुला कोणती स्वप्न पडतायत? कारण
मला ॲक्च्युली ना खूप डेंजर स्वप्न पडतात जे खूपच जास्त कॉन्ट्रोवर्शियल आहे. म्हणजे काही स्वप्न पडतात कधी कधी. मिक्स मॅच. हां, म्हणजे मी पारसी कॅफेमध्ये बसलोय आणि धोनी आला भेटायला, असं पण एकदमच वियर्ड असतं. आणि त्याचं काही कनेक्शन नाही. तो मला का भेटायला आलाय मला पण नाही माहिती. आणि तिथे का भेटायला तिकडे पारसी कॅफेला काय करतोय तो. सो अशा खूप गोष्टी आहेत. माहीत नाही ॲक्च्युली मला स्वप्न आता मला वियर्डच पडतं. बिकॉज सीन असं आहे ना की आपण रोज रात्री रील्स बघतो, तर ते आपलं थोडं डोक्यात राहतं ना, तर तशी स्वप्न पडतात. सो अशी स्वप्न खूपच वियर्ड आहेत. आय थिंक ते स्टार्ट कुठून होतं आणि एंड भलतीकडेच होतं काहीतरी. म्हणजे जर धोनी भेटायला आला आणि नंतर मला कळतं की तो शाहरुख खान आहे, असं होतं. एकदम वियर्ड आहे. सो स्वप्न अशी आता नाही राहिली आहे काय पडायची मला. आणि काय करावंसं वाटतं आता तुला? म्हणजे जसं त्यावेळेला होतं की तुला आई बाबांना घेऊन जायचंय किंवा हे करायचंय किंवा ते करायचंय. आता त्यातल्या बऱ्याच गोष्टी झाल्या. सो व्हॉट इज न्यू? अजून काय आता नवीन काय काय क्रिएट झालंय तुझ्या डोक्यात? फॉर देम और फॉर दी ऑडियन्स? फॉर यू. प्रायोरिटी आता एकच आहे. म्हणजे हे तर सगळं करतोच आहे मी, बट इन जनरल आणि ओव्हरऑल प्रायोरिटी एकच आहे की त्यांना मला खुश ठेवायचं आहे. त्यांना मला म्हणजे त्यांना जेवढा अभिमान वाटेल त्या गोष्टीचा. म्हणून मी कधी कधी बोलत पण असतो की जर मी पप्पांबरोबर असेल किंवा तुम्ही पप्पांना कुठे पकडलं तर जाऊन प्लीज फोटो काढा. म्हणजे त्यांना असं वाटतं रे सर मी पण स्टार झालो, असं त्यांचं होऊन जातं. आणि त्यांना ते खूप छान वाटतं. बिकॉज अगेन आय सेड की नॉर्मल लाईफ जगलेत आणि त्याच्यानंतर असं काहीतरी होतं तर त्यांना बरं वाटतं. सो माझा एम तर तोच आहे की त्यांना खुश ठेवायचं, मला मी खुश राहायचं. आणि लोकांना खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. म्हणजे जी लाईन फेमस आहे ना की सक्सेसफुल होणं इझी आहे, सक्सेसफुल मेंटेन राहणं डिफिकल्ट. नाही ऍक्च्युली आय मिस्ड दॅट क्वेश्चन. पण मी तुला हेच विचारणार होते की आज खूप लोक असे आहेत ज्यांना कॉन्टेंट क्रिएट करायचं आहे आणि विच इज ग्रेट की तुमच्याकडे रिसोर्सेस आहेत आणि आयडियाज आहेत आणि तुम्ही करताय. पण खूप वेळा असं होतं ना, इट इज द स्पर ऑफ द मोमेंट. त्यावेळेला तुम्हाला खूप एक्साइटमेंट असते आणि मग एका पॉईंट नंतर तुमची ती एनर्जी डाय डाऊन होते आणि मग एक ब्रेक येतो आणि मग असं ते खूप वर खाली होतं. सो तुमच्या सगळ्यांच्याच बाबतीत रादर सस्टेन तुम्ही केलंय ते एक बेसिक तर सस्टेन्ड आहे आणि सगळं जे झालंय तर त्याच्यावरती बेट झालंय. सो लाईक म्हणजे मला अजूनही असं वाटतं जेव्हा माझ्यावर कधी लोक एवढी अटेन्शन मला जे भेटतं ना, मी खूप ऑकवर्ड होतो. पहिली गोष्ट मला प्रेम आवडतं ते देत आहेत, पण मला वाटतं एवढं प्रेम नको, मी अजून नाही केलंय काय, जरा थांबा, मला अजून काहीतरी करायचं आहे. म्हणजे हा फिल्म असेल किंवा अजून पुढचं काय माझं काम असेल ना, मला असं वाटतं की डू आय डिझर्व ऑल दिस लव्ह? बिकॉज आय पर्सनली ऑनेस्टली डोंट फील. बिकॉज मला असं वाटतं की मी दुसऱ्यांचं जेव्हा काम बघतो ना, मला असं वाटतं भाई हा काय करतोय. पण दॅट इज ऑलवेज गोइंग टू बी देअर. दॅट इज ऑलवेज गोइंग टू बी देअर अँड आय एम व्हेरी हॅपी अबाउट इट. मी दुसऱ्याच्या म्हणजे निपुणचा तर मी नेहमी ऑमध्ये राहायचो की भाई तू वसंतराव कसा बनवलास, तू नाहीयेस तो व्यक्ती की तो बनवू शकतो, पण तू बनवला, बाप बनवलाय भाई, मला रडवलंस तू तो फिल्म बघून. तर मी बोलतो नाही भाई हे लेवल गाठायची, ही लेवल गाठल्यानंतर मला भेटलं ना तर मग ठीक आहे, मला आय विल बी लाईक ओके हॅपी. बट आता मला असं वाटतं की ठीक आहे मी रील्स यूट्यूब करतो आहे, फॉर दॅम इट इज अ व्हेरी बिग थिंग. म्हणजे मी जसं बोललो दुसऱ्यांचे एक्साइटमेंट, दुसऱ्यांचं प्रेम माझ्याकडे येतं, त्यांना मी थांबू नाही शकत आणि मी डिसरिस्पेक्ट पण नाही करू शकत, बिकॉज ते त्यांच्या मनापासून आलेली गोष्ट आहे. बट मला असं वाटतं दॅट आय हॅव टू मेक देम प्राऊड ॲट अ डिफरंट लेवल. मग त्यांना असं वाटेल की साला आपण बरोबर आदमी को चूज किया है, अपना जो ये बंदा है ना ये परफेक्ट है और इस पे आपण विश्वास जो रखा ना ये परफेक्ट रखा. ह्यानी आपल्याला कधी दगा नाही दिला इन टर्म्स ऑफ चीटिंग विथ माय ऑडियन्स विथ समथिंग और काहीतरी करायला म्हणून करणं. जसं मी बोललो की रील एक टाकायला मला अशीच मी टाकू शकतो, ब्रँड रील असली ना, काय ब्रँड मी असं बोलून काही स्क्रिप्ट देऊन मी करू शकतो. बट आपल्याला एवढे पैसे भेटत आहेत, एवढा लोकांचा विश्वास आहे, लाईटली का घ्यायच्या या गोष्टी? नाही भेटत एवढ्या लोकांना ऑपॉर्च्युनिटीज, आपल्याला भेटलंय टाकू ना मेहनत. रील तर बनवायची एवढंच बोलतो ना आपण, मग त्या रीलला जरा एक्स्ट्रा मेहनत घेऊ आणि लोकांना दाखवू, तर लोकांना दिसून येतं. आणि लोक मी जसं बोललो आता खूप इंटेलिजंट झाली आहे, दे नो की कोण एफर्ट टाकतंय कोण नाही टाकत आहे. सो यू कॅन्ट चीट देम. वाव, इम्प्रेस्ड मॅक्स विथ फोकस्ड इंडियनचे फोकस्ड विचार. आणि मी किती दिवसानंतर असं पॉडकास्ट वगैरे दिला आणि एवढं सगळं बोललो, मी नाही बोलले कोणालाच असं नाही बोललो. ग्लॅड. पण नाही, थँक्यू जेन्युइनली, कारण तू लास्ट टाइम म्हणाला होतास की देर विल कम दॅट मोमेंट जिथे तुला वाटेल, आणि आपण ठरवलं की वी विल डू इट व्हेनेव्हर. आणि मला वाटतं 1, 2, 3, 4 नावाची फिल्म तर आलीच आहे, त्याचसोबत तू अजून पण काय 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 गोष्टी करत असतोस सतत. सो दिस इज अ नाईस टाइम. व्हेरी नाईस. बाहेर पाऊस वगैरे आहे त्यामुळे एकदम कमालच झालेलं आहे सगळं. पण जेन्युइनली थँक्यू सो मच करण. आणि हिअर्स होपिंग, मी तुला हे माहिती आहे, आय डोंट हॅव टू से दिस ऑन कॅमेरा, बट आय ऑलवेज विश द बेस्ट फॉर यू. आणि तुझं सगळं छान होऊ देत आणि तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत. असं तू तर खूपच भारी काम करतेस. मी तिला एवढ्या
वर्षांपासून फॉलो करतोय. जेव्हा मी फेमस नव्हतो तेव्हापासून पण तिला फॉलो करतोय. मी तर अजूनही फेमस नाही, तर आय डोंट नो व्हॉट इज टॉकिंग अबाउट. आय मीन द वे शी स्पीक्स, द वे शी डज हर वर्क सो कन्सिस्टंटली, सो ग्रेट, थँक्यू. इज मॅसिव्ह. म्हणजे थँक्स यार. स्टील इन ऑ. म्हणजे ॲज अन आर्टिस्ट आय गेट इट. यू आर ग्रेट. थँक्यू. म्हणजे अजून नको, तेवढेच पैसे दिलेले. इमोशनल होऊन इथे एंडला आम्ही रडू वगैरे आता. तेवढेच पैसे दिले. तेवढंच. थँक्यू. पण जनरली थँक्यू सो मच. खूप शुभेच्छा फॉर द फिल्म आणि फॉर एव्हरीथिंग एल्स. आणि मला असं नेहमी वाटतं की हे जे काही कॉन्व्हर्सेशन आहे, म्हणजे मला म्हणावं लागतं याला पॉडकास्ट, पण आता पॉडकास्ट पण जे लोक समजतात ते आताही एक वेगळा इश्यू आलाय. बट एनिवे, द पॉईंट इज की या गप्पा, हे कॉन्व्हर्सेशन आय फील फॉर अन आर्टिस्ट, आणि मी तुला ॲज अन आर्टिस्टच बघते. मी तुला एक कॉन्टेंट क्रिएटर म्हणून नाहीच बघत, किंवा मी इन्फ्लुएन्सर तर माझ्या डोक्यातही नाही आहे, आणि अजून जे काय तू असशील इट्स प्युअरली आर्टिस्ट. सो मला असं वाटतं का तो आर्टिस्ट इतकं एक्सप्लोर करत असतो नवीन नवीन, की मी तुला 4 महिन्यानंतर भेटले आणि आपण बोललो तरी आपल्याकडे एक वेगळंच काहीतरी असेल बोलायला. सो आय एम कीपिंग द कार्ड्स ओपन, की जेव्हा संधी मिळेल, जेव्हा तुला वाटेल काही बोलावं तेव्हा प्लीज कम बॅक. आणि हो, बाकी काय, छान होऊ देत सगळं. लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू. थँक्यू सो मच. बाय.